श्रोतेहो, आपण आहात आमच्यासोबत अर्थातच हिंदवी रेडिओ 89.6 बरोबर. श्रोतेहो, आता ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहात राष्ट्राच्या वंचित घटकांच्या सेवेत 2009 पासून समर्पित सेवा कार्य उपक्रम राबवणाऱ्या श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्रीयुत विजयराव पंडित यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमचं हार्दिक स्वागत करतो आजच्या आपल्या खास कार्यक्रमात, ज्याचं नाव सत्संग असं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण प्रामुख्यानं माननीय विजयराव पंडित साहेब यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. त्यांनी जो एक प्रामुख्यानं उपक्रम सुरू केलेला आहे समाजातल्या वंचित घटकासाठी, श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठान, याबाबत आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. माननीय पंडित साहेब या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि आज ते आपल्या हिंदवी रेडिओच्या स्टुडिओमध्ये स्वतः उपस्थित आहेत. मी त्यांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर. सर, स्वरूपवर्धिनी पुणे यांच्याशी संलग्न असणारी श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठान याची स्थापना जी काही आपण केलेली आहे, ही एक नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन या स्वरूपामध्ये केलेली आहे. आणि मुळामध्ये सर तुमचा पिंड हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेला असल्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे ब्रीदवाक्य आहे की राष्ट्र प्रथम आणि त्याच बरं हुकूम, तुम्ही जी श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठान या संस्थेची जी स्थापना केलेली आहे, होय, त्याचं प्रमुख उद्दिष्ट काय आणि काय कारणासाठी समाजामध्ये ही संस्था काम करते? खरं म्हणलं तर मी पेशाने सिव्हिल इंजिनियर आहे. मी इरिगेशन डिपार्टमेंटला नोकरीला पण होतो. 30-35 वर्ष नोकरी केली आहे. परंतु संघाच्या संबंधात असल्यामुळे सामाजिक सेवेचा संस्कार माझ्यावर झालेला आहे आणि त्या संस्काराचा एक भाग म्हणून पूजनीय डॉक्टर हेडगेवारांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने साताऱ्यामध्ये ज्या वेळेला काही ना काहीतरी सेवा कार्य सुरू करावं असा एक विचार झाला. अर्थातच कुठलंही सेवा कार्य हे सर्वसाधारणपणे कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या वंचितांच्यासाठी केलं जातं. त्यांच्याकडे सगळं आहे, त्यांच्यासाठी कधी सेवा कार्याचा विषय येत नाही. त्यामुळं कोणत्या ना कोणत्या प्रकाराने वंचित आहेत त्यांच्यासाठी सेवा कार्य आपण करत असतो किंवा संघाचं सगळं सेवा कार्य या माध्यमातूनच चालतं. डॉक्टर हेडगेवारांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही साताऱ्यामध्ये काही उपक्रम करायचा ठरवला आणि त्यावेळेला आत्ता जे आपण सांगितलं की स्वरूपवर्धिनी पुण्याची ही जी संस्था आहे, ती साधारण 75-77-78च्या दरम्यान ती सुरू झाली पुण्यामध्ये. आणि ती अशीच एक मुख्याध्यापक केशवभाऊ पटवर्धन यांनी रिटायर झाल्यानंतर ती चालू केली. वस्तीमध्ये प्रत्यक्ष जाऊन रोज 2-2.5 तास मुलांचे कार्यक्रम घेणं. हे चालू असताना आपल्यापर्यंत तो विषय साहजिकच आलेला होता आणि अशा प्रकारचं काम वस्तीमध्ये आपण केलं पाहिजे असा विचार संघामध्ये हळूहळू रुजायला लागला होता. मी त्यावेळेला असं म्हणेन की आमचे त्यावेळेचे प्रांतप्रचारक दामोअण्णा दाते यांचा या विषयामध्ये फार आग्रहाचा विषय होता की आपण काही ना काहीतरी या पद्धतीचं काम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचा अर्थ आत्ता जे आपण पंचपरिवर्तनाचे विषय घेतलेत त्याला आज लेबल तसं लावलंय, पण अदरवाईज समरसतेचा विचार हा तेव्हापासूनच सुरू होता. आणि त्यावेळची राज्याची परिस्थिती जी होती, मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन वगैरे वगैरे असे विषय, हे सगळं लक्षात घेतलं तर समाजातलं सामंजस्य टिकून राहणं आणि समाज समरसतापूर्ण त्याचा व्यवहार होणं याच्यासाठी ज्यांच्याकडे आहे त्यांनी काहीतरी करण्याची गरज आहे. आणि याच्यासाठी त्यावेळेपासून प्रयत्न चालले होते. त्याच्यातून स्वरूपवर्धिनीची एका अर्थाने स्थापना झाली होती. आपण त्या पद्धतीनं साताऱ्यामध्ये करूया असा विचार आमच्या संघाच्या रचनेमध्ये झाला. आणि का कोणाला माहिती, पण माझ्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली. मी त्यावेळेला जिल्हा मंडळात काम करत होतोच, पण मला सांगितलं की हे ॲडिशनल काम तुम्ही करावं असं वाटतं. मग ते काम आपण करायला सुरुवात केली. त्यावेळेला रासव संघ जनकल्याण समितीच्या वतीनं अशी अभ्यासिका चालवावी असा विषय झाला. मग आम्ही संघाचं कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते करायचा नंतरच्या काळात प्रयत्न केला. पण सुरुवातीला आधी तेच काम चालू होतं. ते मल्हारपेठेमध्ये आपले काही कार्यकर्ते रोज जाऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गणित, इंग्लिश वगैरे अन्य काही विषय
हे शिकवायचे. तिथलं एक हरिहरेश्वर मंदिर ज्याला म्हणता येईल, की पांडुरंगाचं पण मंदिर आहे आणि शंकराचं पण मंदिर आहे, एकत्रित आहे. तर त्या मंदिरामध्ये तिथं ही अभ्यासिका छोट्या प्रमाणात चालू होती. ज्या वेळेला आपण हा विषय हातात घ्यायचा असं ठरवलं, त्यावेळेला आपण ठरवलं की ते आपल्या संघाच्या कार्यालयामध्ये आपण करूया. दरम्यानच्या काळामध्ये संघाची इमारत पण झाली होती, नाना पालकर भवन. आणि आमचे त्यावेळेचे मुकुंदराव दापके विभाग संघचालक यांचा या विषयाचा खूप आग्रह होता, त्यांचं प्रेम होतं या सगळ्या विषयावर. आणि त्यांनी आग्रह करून आपल्याला तिथं 3 खोल्या बांधून देतो वगैरे वगैरे असं करून आपल्याला पुश केलं, बूस्ट केलं एका अर्थाने. आणि मग तेव्हा 89 साली आम्ही या प्रकारचा उपक्रम सुरू केला. त्यावेळेला माझ्याबरोबर माझे आता करोनामध्ये गेलेले पण टेलिफोन्समध्ये होते अतिशय चांगले मित्र, या विषयातले ज्याला म्हणता येईल सेवाभावी समर्पित सतीशराव कुलकर्णी, ते आणि मी, आम्ही दोघांनी प्रामुख्याने हा विषय हाताळत होतो. आणि त्यांचा खरं तर संघाशी संबंध नाही, परंतु त्यांना या विषयाची आवड होती आणि आम्ही दोघांनी मिळून तो उपक्रम चालू केला होता. 4-5 वर्ष तो उपक्रम चालला होता. दरम्यान जी आंदोलनं झाली सामाजिक, विशेषतः अयोध्येच्या राम मंदिराचं आंदोलन, त्या आंदोलनाच्या दरम्यान संघावर बंदी आली. मग संघ कार्यालय बंद झालं. मग खरं तर ते बंद करायला नको होतं, पण झालं होतं. पण मग त्यामुळे त्या कामाला खीळ बसली होती. मग नंतरच्या काळामध्ये माझ्याकडच्याही जबाबदाऱ्या बदलत घेतल्या. संघाचेही काही इथले स्थानिक विषय असे वेगळे वेगळ्या पद्धतीनं होत गेले की त्याच्यात ते काम खरं म्हटलं तर ते मागं पडलं. आणि ते मनात मात्र होतं, कारण त्या कामाचं महत्त्व संघाच्या इतक्या वर्षाच्या कामातनं मला जाणवत होतं. आणि प्रत्येकाचा एक सर पिंड असतो, सगळ्यांचाच असेल असं नाही. माझा पिंड थोडासा सेवेकडे झुकणारा असा त्याच्यामुळे बनत गेला असावा किंवा सुरुवातीपासून असावा, कसंही असेल. पण ते झालं आणि मग माझ्या डोक्यात तो विषय राहिला. दरम्यानच्या काळात माझ्या अंगावर अनेक जबाबदाऱ्या संघाने दिल्या होत्या. त्याच्यामध्ये मी जवळजवळ साधारण 4 सालपासून ते 10-11 सालपर्यंत जिल्हा कार्यवाह म्हणून पण दायित्व होतं माझ्याकडे. मग ते करताना माझ्या डोक्यात सारखं असायचं की आपल्याला काम विस्तार करायचं आहे, तर आपल्याला या पद्धतीनं काही ना काहीतरी काम केलं पाहिजे, तर संघ लोकांना समजेल. आज संघाबद्दल गैरसमज खूप आहेत, पण योग्य समज होण्यासाठी काही ना काहीतरी करण्याची गरज आहे आणि समाजात आपण जाण्याची गरज आहे. त्या उद्देशाने मग हा विषय थोडासा डोक्यात राहिला होता, तो मी पुढे आणायचं ठरवलं. आणि मी असं ठरवलं की आता आपल्याला 60-61-62 वर्ष आपलं आता झालंय, रिटायर झालो. मी VRS घेतली होती माझ्या वयाच्या 54व्या वर्षी. 4 साली मी VRS घेतली होती. मग तेव्हापासून डोक्यात विषय होता. मग मी असं ठरवलं की काहीतरी या पद्धतीनं करायचा प्रयत्न करूया. आणि मग त्याला मूर्त स्वरूप असं म्हणू आपण की 2009 साली स्थापन करण्यामध्ये संस्था ते झालं. पण त्याच्या आधी मी 5 वर्ष सर प्रतापसिंह हायस्कूलमध्ये जात होतो. तिथं जायचं कारणही असं होतं की मी राष्ट्र संवर्धन संस्थेचा कार्यवाह होतो आणि 4 सालापासून मी सूर्यनमस्काराच्या स्पर्धा आम्ही घेत होतो सातारा शहरामध्ये. अगदी मी होतो तोपर्यंत 10,000 विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आम्ही घेतल्या होत्या 50 शाळातल्या. तर हा एवढा मोठा उपक्रम तो करत असताना पहिल्या दिवशी आम्हाला पहिल्या उपक्रमाला अडचण आली. गांधी मैदानावर जागाच पुरली नाही. मग आम्ही गेलो प्रतापसिंह हायस्कूलमध्ये. मग प्रतापसिंह हायस्कूलचे त्यावेळेचे मुख्याध्यापक जे होते त्यांना हा विषय खूप भावला आणि ते म्हणले, पंडित सर तुम्ही आमच्याकडे यायला सुरुवात करा शाळेत. मग मी आठवड्यातनं 1 दिवस जायला सुरुवात केली होती. हळूहळू त्यांनी मला असं माझ्या मागं लागले की मी रोज जायला लागलो. मग सर मी 4 सालापासून ते 17 सालपर्यंत तिथं जात होतो. रेग्युलरली परिपाठाला जायचो. देशभक्तीपर गीत, संस्कृत सुभाषित, प्राणायाम, योगा, सूर्यनमस्कार ह्या सगळ्यासाठी मी रोज जायचो तिथे. त्यातून विचार मनात असा आला की ह्या शाळेतली जी मुलं आहेत ह्या मुलांना योग्य वातावरण जर आम्ही देऊ शकलो तर ही मुलं नक्की पुढे जातील. ह्याच्यात काही चांगली मुलं नक्कीच असतील. फक्त त्यांना आज परिस्थितीमुळे त्यांना ते योग्य वातावरण नाही मिळालं आणि त्याच्यामुळे ते कदाचित प्रकाशात येऊ शकलेले नाही. मग आपण हे काम करू शकतो का? मग माझ्या असं लक्षात आलं की हे काम म्हणजेच आपण पूर्वी करत होतो ते काम आहे. बरोबर. मग मी असं ठरवलं आणि संघाशी बोलून मी हा विचार व्यक्त केला की मला आता हे काम करायची इच्छा आहे. कोणीतरी ते करायला पाहिजे. मी करून बघतो. यश मिळालं ठीक आहे, नाही मिळालं ठीक आहे. सगळं कृष्णार्पण ज्याला म्हणून राष्ट्रार्पण आहे ते. आणि मग मी ती संस्था चालू केली आणि ती एका अभ्यासिकेने चालू केली. माझ्याच घरात त्यावेळेला अभ्यासिका चालू केली. बरोबर. तुम्ही सर फार एक जीवनपट समोर उलगडलेला आहे
म्हणजे 1989 सालापासून 2009मध्ये प्रत्यक्षात ही संस्था अस्तित्वामध्ये आली आणि त्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये सातत्यानं जो हा विषय चाललेला होता की वंचित घटकातील मुलांसाठी म्हणून प्रामुख्यानं काहीतरी करायचं, भावी राष्ट्राचे पिलर्स म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा मुलांसाठी आपण काहीतरी करायचं आणि त्या दृष्टिकोनातून सेवा, शिक्षण, संस्कार, सहकार, समृद्धी आणि संघटन अशा वेगवेगळ्या विषयांना डोळ्यासमोर ठेवून या संस्थेचं कामकाज सुरू झालं. मुळामध्ये हे लक्ष्मी केशव प्रतिष्ठान हे नाव देण्याचं कारण काय आहे? खरं तर त्याच्यामागं 2 उद्देश होते. हां अनेक नावं ठेवता आली असती हां राष्ट्राशी आणि संघाशी संबंधित, हं, हं, परंतु मी त्यातलं हे नाव निवडलं. त्याचं एक कारण असं होतं की आमच्या पंडित कुटुंबाचं कुलदैवत कोकणातल्या कोळीसरे या गावामध्ये हं. लक्ष्मी केशव नावाचं देवस्थान आहे. बरं बरं. मग सर्वांना सहभागी करून घ्यायचं माझ्या कुटुंबाला, तर त्यांना अटॅचमेंट त्यांची वाढावी बरं बरं. असा एक विषय त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात आला हां आणि मग मी हे नाव निश्चित केलं. हां आणि दुसरा त्यातला हेतू असा होता माझा की मी ज्या प्रकारच्या मुलांच्या मध्ये काम करतोय त्याच्यामध्ये मी केवळ मुलांसाठी काम करणार नाहीये, तर मला मुलींसाठीही काम करायचं आहे. बरोबर. त्याही राष्ट्राचा 50% घटक आज आपण वातावरण आत्ताचं बघतोय, हो तर त्यांची काही जबाबदारी आहे. त्यांनी या देशाच्या सगळ्या विकासामध्ये योगदान दिलं पाहिजे, स्वतः शिकलं पाहिजे. आणि बाबासाहेबांचा विचार आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बरोबर. आणि हा विचार जर पुढे न्यायचा असेल, म्हणजे एका अर्थाने खऱ्या अर्थाने संविधानाचा वापर जर करायचा असेल, हं, आचरणात आणायचं असेल, हं, तर या प्रकारचं काहीतरी केलं पाहिजे. हं. मग मुलांना आणि मुलींना दोघांनाही जर आपल्याला काही ना काहीतरी त्यांच्यासाठी करायचं आहे, तर मग माझ्यासमोरचे आदर्श असे होते की त्यातला एक होता तो केशव बळीराम हेडगेवार हं, 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 आणि दुसरा होता ते वंदनीय मावशी केळकर. हं. तर त्यांचं नाव होतं लक्ष्मीबाई केळकर. हं, हं, त्यामुळे मी असं म्हटलं की लक्ष्मी केशव प्रतिष्ठान जर असं आपण म्हटलं तर ते दोन्ही अर्थाने एका अर्थाने सिद्ध होऊ शकतं. आणि मला खूप ते बरं वाटलं. इतरांना काय वाटलं मला नाही सांगता येणार, परंतु माझ्या मनात मात्र असा विचार आला की आपण असं नक्की म्हणू शकू की आपण या दोघांची प्रेरणा घेऊन काम करतोय, म्हणून आपण लक्ष्मी केशव प्रतिष्ठान हे नाव आपण तिथं ठेवलं. आणि कुटुंबाला, सगळ्या आमच्या पंडित परिवाराला मला त्याच्यात सहभागी करून घ्यायचं होतं. त्यामुळं त्यांची अटॅचमेंट वाढावी म्हणून त्याला हा दुसरा आयाम पण मी, तो आमचा व्यक्तिगत विषयाचा होता, त्याच्यामध्ये मी तो पण आयाम दिला त्याला. एका अर्थाने परमेश्वरी अधिष्ठान आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रेरणा, अगदी बरोबर, अशा दोन्हीचाही त्याच्यामध्ये समन्वय आहे साधलेला आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. नाही, मुळामध्ये वंचित घटक आणि सेवा वस्ती यालाच टार्गेट करावं असं तुम्हाला पहिल्यापासून वाटत होतं का, आणि ते का तसं वाटत होतं? खरं तर सर, मी माझ्या लहानपणापासून, मला आठवत नाही तेव्हापासून मी संघ स्वयंसेवक आहे. शाखेत जाणारा, दैनंदिन शाखेत जाणारा आहे मी. मधला काही काळ कदाचित त्यातला सुटला असेल. एकूण कॉलेज जीवन असताना कमी जास्ती स्वरूपामध्ये ते झालं असेल, परंतु मनातले संस्कार मात्र त्यावेळपासूनचे ते गेले नव्हते माझ्याकडे. आणि त्यामुळं माझ्या मनात तो विषय होता. जशी मला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली, मी सरकारी नोकरीत होतो, त्यामुळे अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तसं मी पुन्हा संघ कार्याकडे वळलो म्हणता येईल. मला खेचलं म्हणता येईल. म्हणजे आत्ताच मी ज्यांच्या घरी आत्ता जाऊन आलो ते आमचे माझे श्रद्धेय अच्युतराव पोद्दार, ते वारले. ते आमच्या इथेच नोकरीला होते आणि दोघंही आम्ही सरकारी नोकरीत होतो. पण अतिशय कष्टाने त्यांनी संघाचं काम करत होते ते, आणि सर्व संकटांवर मात करून, पण त्यांची श्रद्धा कधी कमी झाली नाही असे ते. आणि त्यांचा माझा सहवास इतका होता की ते रोज सकाळी माझ्याकडे 8:30ला यायचे, कृष्णानगर कॉलनीत राहत असताना. आणि आम्ही रोज 1-2 तास ऑफिसला जायचं तोपर्यंत निरनिराळ्या लोकांच्या गाठीभेटी घेणं आणि मग संध्याकाळी शाखा लावणं वगैरे करत होतो. हे जे संस्कार होते, ह्या संस्काराचा एक अपरिहार्य भाग असा होता की त्याच्यामध्ये सेवेचा संस्कार आहेच. आणि त्याच्यामुळे सेवा करायची असेल तर कोणाची, तर संघाचं पहिल्यापासूनच धोरण आहे की ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, जे वंचित आहेत. म्हणजे आपण असा विचार नक्की करू शकतो की 47 साली ज्यावेळेला फाळणी झाली, त्यावेळेला फाळणीच्या माध्यम त्या सगळ्या प्रकारामध्ये लक्षावधी हिंदू भारतात आले. अनेकांच्या कत्तली झाल्या, सगळं झालं तिथे. पण जे भारतात आले
त्यांच्यासाठी काहीतरी काम करायचं संघाने ठरवलं. ते उत्स्फूर्त असतं. म्हणजे संघाच्या कार्यकर्त्याला सगळा देश माझा आहे, सगळा समाज माझा आहे असं जे शिकवलं जातं, त्या माध्यमातून त्यावेळेला वास्तुहारा समिती नावाची एक समिती स्थापन झाली आणि संघाने त्यावेळेला काम सुरुवात केलं. कदाचित ते पहिलं असेल. कालच मी माझे एक मित्र, आपले कार्यकर्ते गोविंदराव लेले, त्यांच्याशी आम्ही बोलत असताना त्यांच्या बोलण्यातनं आलं विषय. ते पुण्यातले होते आणि प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं. तर ते सांगत होते की 1978च्या दरम्यान राष्ट्रसंघ जनकल्याण समिती ही महाराष्ट्रात स्थापन जी झाली सेवा कार्य करण्यासाठी, संघाच्या कार्यकर्त्यांनी सेवा कार्य केलं पाहिजे अशा आग्रहातून निर्माण झालेली ती संस्था, ती त्यावेळेला त्या सगळ्याचा विचार करून झाली आणि कदाचित भारतातली ती पहिली संस्था असेल त्यावेळेला, नंतरच्या काळातली. याचा अर्थ काय आहे की हा सेवाभाव जो आहे ना, तो संघाच्या स्वयंसेवकाला शाखेत आल्यापासून तो शिकवला जातो आणि तो शिकवण्यासाठी पिरियड्स घेतले जात नाहीत सर. तर संघाच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये अशी रचना निर्माण होते की त्याचा आपोआप परिणाम शाखेत येणाऱ्या विद्यार्थ्यावर किंवा मुलावर होतो, तरुणावर होतो आणि स्वाभाविक त्याची देशाकडं, देशाच्या समाजाकडं पाहायची एक वेगळी दृष्टी निर्माण होते आणि मग त्याच्यातून त्याला असं वाटतं की नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे आणि मग त्याला स्वस्थ बसवत नाही. हे त्याच्यातलं मुख्य कारण. आणि मग त्यामुळं असं वाटलं की नाही, आपण आता या पद्धतीनं काहीतरी काम केलं पाहिजे. मग मी संघाच्या प्रचारकांशी, प्रांताच्या प्रचारकांशी आणि प्रांताच्या कार्यवांशी बोललो आणि नाही, हे मला असं वाटतं की असं काम आपण केलं पाहिजे, तुमचं काय म्हणणं आहे सांगा. तर त्यांनीच आमची ओळख करून दिली होती त्या पुण्यातल्या स्वरूप वर्धिनीशी. त्यामुळे त्यांच्या गेलो होतो, पाहिलं होतं काम आणि साताऱ्यामध्ये संघाने आम्ही सगळ्यांनी ठरवलं की असं काम आपण करूया इथे. आणि मग जे काय त्यावेळेचे आम्ही 15-20 जण होतो, त्याच्यातलं प्रत्येकाचं नेचर, म्हणजे आमचे एक कार्यकर्ते आहेत की त्यांचं शारीरिकचं नेचर आहे, एखाद्याचं कार्यवाह म्हणून एक सगळ्यांना सांभाळून घेण्याचं नेचर असतं, तसं प्रत्येकाचं एक काही वैशिष्ट्य असतं. कदाचित माझ्या त्यावेळेच्या वरिष्ठांना वाटलं असेल की पंडितांना आपण हे काम सांगावं, त्यामुळे त्यांनी मला हे काम करा म्हणून सुचवलं आणि म्हणून ते 89 साली मी ते करायला घेतलं होतं. मग तो विषय डोक्यातनं गेला नाही माझ्या की अरे आपण अर्धवट सोडलं ते, त्याच्यातनं काहीतरी निर्मिती होईस तोपर्यंत का होईना आपण तिथं असायला पाहिजे. आणि म्हणून मग मी 9 साली हा प्रयत्न करायचं ठरवलं. प्रयत्न किती यशस्वी झाला हा एक वेगळा भाग आहे, पण प्रयत्न करायला घेतला त्यावेळेस मी. असं झालं ते. नाही, मुळामध्ये संघ शताब्दी निमित्तानं विजयादशमीपासून आपण हा सत्संग कार्यक्रम जो सुरू केलेला आहे आपल्या हिंदवी रेडिओवरून, याचं मूळ कारणच हे आहे की लोकांच्या मनात अनेक शंका, कुशंका, काही समज, गैरसमज संघ कार्याबद्दलचे असतात. परंतु संघ कुठंही प्रचारकी थाटानं कोणत्याही गोष्टी करत नाही. नैसर्गिक आपदांच्या वेळेला तर संघ सर्वात पुढे असतो स्वयंसेवक, आणि तो स्वतःचं कुटुंब किंवा स्वतःचं घर अक्षरशः त्याच्यामध्ये काहीतरी झालेलं आहे या नैसर्गिक आपत्तीमध्ये, आणि त्या पद्धतीनं त्या लोकांसाठी, ज्यांची ओळखही नाही अशा लोकांसाठी काम करत असतो. परंतु त्याचा कधीही प्रचार केला जात नाही. आणि हेच वैशिष्ट्य संघाचं जे आहे, असे अनेक आयाम जे आहेत जे संघानं सुरू केलेले आहेत, जे आपलं प्रमुख उद्दिष्ट म्हणून ठेवलेलं आहे, ते लोकांपर्यंत जावेत, हाच या सत्संगाचा प्रामुख्यानं उद्देश आहे. खूप छान आहे उद्देश तुमचा. आणि त्या दृष्टिकोनातून आता विजयादशमीपासून तर आपण अव्याहतपणानं एकही दिवस खंड न पाडता हे वेगवेगळे उपक्रम या सत्संगाच्या अंतर्गत हे घेत असतो. आणि आज त्याला अत्यंत साजेसा असा विषय आपल्याला मिळालेला आहे. कारण अनेक लोकांना हल्ली आता प्रतिष्ठान वगैरे जे काही आहे हे बदनाम झालेले आहेत बरेचसे. कारण पैसा मिळवण्याचं एक ते सोपं मार्ग अशा पद्धतीनं त्या प्रतिष्ठानकडे अलीकडच्या काळामध्ये बघितलं जातं. खरंय. आणि क्वचितच असं सापडतं की पैसा वगैरे हे काहीही उद्दिष्ट नसताना केवळ सेवा कार्य, आणि तेही वंचित, ज्याला जे उपलब्ध झालेलं नाही त्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी सोयी, सुखसोयी, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून त्या लोकांची सेवा करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं, यासाठीचे प्रयत्न जे आहेत हे प्रामुख्यानं हे लक्ष्मी केशव प्रतिष्ठान करते, हे आता तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. तर त्या दृष्टिकोनातून मला आता या उपक्रमांकडं वळायचं आहे, या आपल्या प्रतिष्ठानच्या. म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला म्हणलात
तुम्ही सुरुवातीला प्रतापसिंह हायस्कूलमधलं उदाहरण सांगितलं आणि खरोखर ते नैसर्गिक होतं असं आता मला वाटतंय, कारण डॉक्टर बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण हे त्या शाळेमध्ये शाळेत झालं. त्या ठिकाणी त्यांनी पाऊल ठेवलेलं होतं आणि त्यातून आज बाबासाहेबांची जी आयुष्याची वाटचाल आहे हे संविधान लिहिण्यापर्यंत किंवा भारतवर्षासाठी आदर्श असं व्यक्तिमत्व हे त्या शाळेतून घडून पुढं मोठं झालेलं आहे. आणि त्या शाळेमधून तुम्ही काही प्रेरणा घेऊन या मुलांसाठी म्हणून अभ्यासिका जशी त्या ठिकाणी चालवलेली होती तशीच तुम्ही लक्ष्मी केशव प्रतिष्ठानतर्फे सुद्धा आता 2 तासांची अभ्यासिका ही राबवताय. आणि त्या व्यतिरिक्त त्याचं वेळापत्रक नक्की कसं असतं, त्यामध्ये शिकवणारे किंवा शाळेबाहेर असलेल्या मुलांची उपस्थिती याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगू शकाल? आत्ता आपण जी चर्चा केली त्या पद्धतीनं आपलं काम आहे. हं, संस्थेच्या ज्याला आपण ब्रँड म्हणू, ध्येयवाक्य म्हणू, राष्ट्राय स्वहा राष्ट्राय इदं न मम, जे आहे ते माझं नाहीये, आहे ते सगळं राष्ट्राचं आहे. बरोबर. या भूमिकेतूनच ते काम आहे. आणि काम आपण म्हटलं तसं वंचित घटकांसाठी एका अर्थाने आपण म्हणू की बाबासाहेबांचं स्वप्न जे होतं ते स्वप्न पुरं करण्याचा, ज्याला आपण मुंगीचा प्रयत्न म्हणू किंवा खारीचा प्रयत्न म्हणू, खार जरा मोठी झाली मग आपण मुंगीचं म्हणू, इतका छोटासा प्रयत्न म्हणून आपण हा विषय हातात घेतलाय. आणि आपल्या असं लक्षात आलं की ज्या वेळेला योग्य पद्धतीचे संस्कार करता येतील त्यावेळेला त्यातून संस्कारयुक्त जो मनुष्य तयार होईल तोच देशासाठी काहीतरी करेल, तोच बाबासाहेबांचं स्वप्न पुरं करेल, तोच जे देशासाठी लढले, ज्यांनी आपलं प्राणार्पण केलं त्यांचं स्वप्न पूर्ण करेल. आणि ते स्वप्न असं अशा आधारित असावं की ते आपला देव, देश, धर्म, आपली संस्कृती या सगळ्याशी निगडीत असलेलं ते स्वप्न असावं. म्हणजे आत्ताच्या परिभाषेत सर आपण त्याला म्हणू शकू की आपला देश पुन्हा एकदा त्या परमवैभवाकडे जावा की जे हजारो वर्षापूर्वी आपण साध्य केलं होतं. परवा कोणीतरी एकाने मला सांगितलं की ब्रिटिश येईस तोपर्यंत आमचा GDP 25 होता, जगामध्ये 1 नंबरचा GDP होता. ब्रिटिशांनी आल्यानंतर अन्य काही कारण, आक्रमण, सगळ्या आमच्या समाजातले दोष, या सगळ्याचा परिणाम हळूहळू बिघडत गेला आणि आपल्या देशाची प्रकृती बिघडत गेली. ती सुधारायची तर बाहेरचं कोणी करणार नाही, ते आपणच केलं पाहिजे. आणि त्या हेतूनच खरं तर संघाची स्थापना झालेली आहे. आणि संघाचा स्वयंसेवक या नात्याने ते करणं हे मला असं वाटलं की माझं कर्तव्य आहे. म्हणजे आमचे बाबा भिडे म्हणायचे आणि आता मोहनजी म्हणतात, बाबा भिडे गमतीशीर पद्धतीनं कदाचित म्हणत असेल की संघ काही करणार नाही, पण पुढचं बाबांचं वाक्य असं होतं, बाबा हे प्रांत संघचालक होते, फौजदारी वकील होते निष्णात, आणि संघ काही करणार नाही असं म्हणायचे. पण संघ काही करणार नाही याचा अर्थ स्वयंसेवक सगळं करतील असा त्याचा अर्थ होता. म्हणजे समाजाच्या ज्या ज्या गरजा आहेत, ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व सोडवण्यासाठी संघ स्वयंसेवकच प्रयत्न करतील. आणि समस्या अनंत आहेत, त्या काही सगळ्याला आपण एकटे पुरं नाही पडू शकत. त्यातली एखादी समस्या सोडवण्याचा आपल्या कुवतीनुसार आपण प्रयत्न करणं, या उद्देशाने एका अर्थाने आता आपल्या माहिती पत्रकावर जसं लिहिलंय की तिमिरातून तेजाकडे, तमसमा ज्योतिर्गमय, हा आपला मूळ मंत्रच आहे, तमसमा ज्योतिर्गमय. त्यामुळं तमस याचा अर्थ काय, अज्ञानाचा अंधार आहे. पण अज्ञानाचा अंधार म्हणजे काय, माझा देव, माझा देश, माझा धर्म, ह्या सगळ्यामध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे, बेसिक अभाव कशाचा तर शिक्षणाचा, म्हणून ते अभावग्रस्त आहेत, म्हणून ते वंचित आहेत. आणि म्हणून शिक्षणातून सुरुवात अशा पद्धतीनं आपण तो विषय केला. आणि मग आपण असं ठरवलं की 2 तासाची अभ्यासिका, त्यांच्या तिकडं काहीतरी 2.5 तासाची असेल, आम्ही 2 तासाची अभ्यासिका करायचं असं ठरवलं. आणि त्याच्यामध्ये आम्ही 1 तास शारीरिक कार्यक्रम, बौद्धिक कार्यक्रम, संस्काराचे काही कार्यक्रम, आणि मग उरलेला 1 तास हा स्वयं अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. मग तो विद्यार्थी 1लीत असेल नाही तर 10वीत असेल, पण त्याला स्वतः अभ्यास करायची सवय लागली पाहिजे. त्याला सारखी कोणाची तरी मदत घ्यायची गरज नको, आणि त्याला कोणीतरी सांगितलेलं रोज फक्त करणं असं पण नको. त्याची त्याला सवय लागली. आणि मग अडचण असेल तर त्यांनी आपल्या दादाला शेजारच्या विचारलं तरी, ती मोठ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला विचारलं तरी त्याचं उत्तर त्याला मिळेल,
किंवा आपला शाखा घेणारा कार्यकर्ता पण त्याचं उत्तर देऊ शकेल. तेवढ्यापुरताच त्यांचं इंटरफेरन्स आपण म्हणू, इंटरफेरन्स म्हणण्यापेक्षा सहभाग म्हणू की तेवढाच असेल. अदरवाईज ते विद्यार्थी स्वयं अभ्यास करतील. अशी 2 तासाची अभ्यासिका मी सुरुवातीला माझ्याच घरामध्ये सोमवार पेठेत चालू केली. माझ्या घरात बेसमेंट होतं माझ्या मालकीचं. त्या बेसमेंटमध्ये मी गेली 16 वर्ष चालवत होतो. फ्री ऑफ कॉस्ट, कुठल्याही प्रकारचं भाडं घेतलं असं नाही त्याचा अर्थ. आणि पूर्णपणे समर्पित वृत्तीनं ती अभ्यासिका चालवत होतो तिथे. त्यातून हळूहळू निरनिराळे विषय येत गेले. मग जसं संघाचा एक कागदावर आधी आकलन मग विकास झाला असं नाहीये, तसंच आपल्या संस्थेचं झालं. मग एक अभ्यासिका चालवत असताना हळूहळू असं लक्षात आलं की आता मुलं मोठी झाली. म्हणजे माझ्याकडं 8-10 वर्षाची 4वी-5वीतली मुलं यायला लागली. मग ती 4-5 वर्ष 6 वर्ष झाली. ते सगळे संस्कार त्यांनी घेतले आणि मग त्यांचा एक गट तयार झाला. आता 10-12 मुलं झाली बरं का. आता यांना काहीतरी कामाला लावलं पाहिजे ना, काहीतरी त्यांचा उपयोग झाला पाहिजे आणि त्यांचे पण प्रगती झाली पाहिजे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास पण झाला पाहिजे. मग त्यांनी एक शाखा घेतली पाहिजे दुसरीकडे जाऊन. मग मी त्याची रचना हळूहळू लावायला सुरुवात केली आणि मग त्यातून हळूहळू ते आमचं काम विस्तारत गेलं काही ठिकाणी. त्याच्यासाठी ज्या काय आवश्यकता पूर्वपरवानगी आहेत, आणखीन काय गोष्टी आहेत, मग काही ठिकाणी शाळांमध्ये, काही ठिकाणी खाजगी एखाद्या मंदिरामध्ये, अशा पद्धतीनं आपलं काम गेली 15-16 वर्ष चाललंय. आराखडा एका अर्थाने कागदावर होता असं नाही त्यावेळेस, पण हळूहळू तो आराखडा आम्ही करत गेलो की मग 1 तासाच्या आपल्या शारीरिक बौद्धिक संस्काराच्या कार्यक्रमात काय काय करायचं. तर मग एक 15 ते 20 मिनिटं खेळ घेऊया, मग एक 10 मिनिटं सूर्यनमस्कार घेऊया, मग काही योगासनं घेऊया, मग केव्हा तरी शक्य असेल त्यावेळेला प्राणायाम मुलांना शिकवूया. मग 4 प्रकारचे प्राणायाम मी प्रतापसिंह हायस्कूलमध्ये घेत होतो. ते प्राणायाम घ्यायला सुरुवात केली. मग ते कुठले होते, तर तो होता एक भस्त्रिकेचा प्राणायाम, आपण म्हणू दीर्घ श्वसन एका अर्थाने, की जो जेवल्यानंतर केलं म्हणून काही बिघडत नाही. म्हणजे शाळेत मुलं 10:30 आल्यावर केल्यावर तरी काही अडचण काही नाही. तसं दुसरा होता तो अनुलोम विलोम प्राणायाम. त्याचाही काही तो श्वसनाशी संबंधित आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, पोटाचा काही संबंध नाही त्याचा. तसा भ्रामरीचा प्राणायाम हा आपल्या मेंदूशी संबंधित आहे आणि ओंकाराचा प्राणायामही आपल्या मेंदूशी एका अर्थाने संबंधित आहे, श्वसनाशी संबंधित आहे. मग हे 4 प्राणायाम आपण अभ्यासिकेत घ्यायला सुरुवात केली, जे मी 5 वर्ष प्रॅक्टिस तिकडं केली प्रतापसिंह हायस्कूलमध्ये. आणि मग अशा प्रकारचे शारीरिक कार्यक्रम, मग ते झाल्यानंतर थोडा वेळ बौद्धिक कार्यक्रम. मग त्याच्यामध्ये आम्ही रोज देशभक्तीपर गीत पाठांतर करायचं, संस्कृत सुभाषित पाठ करायचं, एखादा सुविचार असेल किंवा अमृतवचन असेल बाबासाहेब आंबेडकरांचं, गोळवलकर गुरुजींचं किंवा डॉक्टर हेडगेवारांचं किंवा महात्मा गांधींचं असेल, साने गुरुजींचं असेल, अशा पद्धतीनं सर्व जे देशासाठी ज्यांनी काम केलं ते सर्वच आपले आहेत. त्यांचं काही ना काहीतरी अमृतवचन ते मुलांच्या मनावर ठसणं म्हणून ते पाठ करून घेणं, एखादी बोधपर गोष्ट मुलांना सांगणं, शिवाजी महाराजांची गोष्ट असेल किंवा आपले रामायण महाभारतातली गोष्ट असेल, अशा सगळ्या गोष्टी मिळून काही बौद्धिक आणि संस्काराचे कार्यक्रम आम्ही करायचो. मग काही वेळेला चर्चा व्हायची, गटचर्चा व्हायची, मुलांना काहीतरी बोलायला लावायचं, मुलं त्यातून काही ना काहीतरी शिकायची, काही बोलायचे. असं करत करत तो आमचा 1 तास आम्ही पूर्ण करायचो. आणि मग मात्र मुलं शांतपणे अभ्यास करायला शिकली. म्हणजे याच्यात 2 फायदे झाले मला असं सर्व वाटतं. किती असतील माहिती नाही, आणखी अन्य काही अभ्यासू माणसं सांगतील, पण मला एक लक्षात आलं की या पिढीमध्ये एक तर टीव्ही बघण्याचं प्रमाण फार मोठं होतं. म्हणजे मी चालू केलं तेव्हा आता मोबाईल आता काय कॉमन झाला, म्हणजे आता आणखीन एक आपल्यावर संकट आलंय असं म्हणता येईल, असंच आहे ते. पण त्या संकटाचं रूपांतर संधीत करता येतं, तेही आम्ही आता करतोय. तर मग 2 तास मुलं टीव्ही पासून बंद होत बाजूला राहतील आणि स्वतःचा अभ्यास स्वतः करत राहतील, काहीतरी शारीरिक कार्यक्रम करतील, ज्याच्यातून त्यांची मन आणि बुद्धी आणि मनगट हे सगळ्या गोष्टी तयार होतील आणि ज्यातून एक आपण असं म्हणू की बाबासाहेबांच्या स्वप्नातला चांगला चारित्र्यवान नागरिक तयार होईल. अशा पद्धतीची रचना, कार्यपद्धती अशी आपण विकसित केली त्याच्यामध्ये. आणि त्यातून आता हळूहळू एक 15-16 वर्षे आमची आता झाली पूर्ण, 16 वर्षे आता पूर्ण होतील. या कार्यपद्धतीमध्ये आम्ही आता काम करतोय. जे विस्तार झाला तो या पद्धतीनं
जे कार्यकर्ते त्यातनं तयार झाले, हम्म, हम्म, 5-6 वर्ष काम केल्यावर 10वीत गेले, हम्म. आता तरुण झाला, आता तुला 5-10-12 वर्षाच्या मुलाला खेळवायला काही हरकत नाही. हम्म, मग त्यांना सगळे त्यातनं ते प्रशिक्षण झालेलं असल्यामुळे हम्म. त्याला जोड होती प्रशिक्षणाची. हम्म, हम्म, मधनं दरवर्षी शिबिरं व्हायची हम्म, आणि प्रशिक्षण वर्ग व्हायचे आणि मग त्यामुळे मुलांना ते जमायला लागलं. हम्म, मग हळूहळू त्या मुलांनी त्या अभ्यासिका घ्यायला सुरुवात केली ना. हम्म, हम्म, त्यामुळे त्यांचे म्हणजे त्यांच्याकडे नेतृत्व गुण आला हम्म. आणि हळूहळू ते पुढची पिढी तयार झाली पुढची ती. पिढी तयार झाली हम्म, त्याच्यातनं. हम्म. असं हळूहळू करत आता आमची वाटचाल इथपर्यंत आली आहे. मग त्याला अन्य 4 गोष्टी हळूहळू आम्ही जोडत गेलो. हम्म, हम्म. असं झालं. असं हा अभ्यासिकेचा प्रवास एका अर्थाने आहे. आणि आता आम्ही जरा थोडंसं गेल्या काही वर्षापासून काही वर्षभराचा आराखडा करण्याच्या स्थितीत आहोत की नाही केलं पाहिजे. हम्म, आणि वर्षाचं प्लॅनिंग जसं सगळीकडे बजेट असतं हम्म, तसं वर्षाचं आपलं कार्यक्रमाचं निश्चिती, हम्म. वर्षाचा संकल्प करणं असं आमचं चालू आहे. तसं आमचा यावर्षी काही एक 6-7 शाखांचा प्रत्यक्ष संकल्प आहे आणि काही ठिकाणी 5-6 ठिकाणचा आमचा संपर्काचा संकल्प आहे त्याच्यामध्ये, की जिथं थोड्या अजूनही अडचणी कमी व्हायला जरा थोडासा वेळ लागेल अजून प्रत्यक्ष रोजची अभ्यासिका चालू व्हायला. हम्म, असे 10-12 ठिकाणी आमचा आत्ता प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये. हम्म. असं या वर्षीचं आमचं थोडंसं प्लॅनिंग आहे आणि आम्ही आता एक 40 आठवड्याचा एक पूर्ण प्रोग्राम तयार करतोय. आमचे माझ्याबरोबरचे कार्यकर्ते त्याच्याबद्दल तुम्हाला त्यांनी सांगावं, हा, हा. त्यांनीच त्याचा अभ्यास केलाय हा, हा. आणि ते सांगतील तुम्हाला आपल्या सत्रामध्ये. आपल्याला वेळ मिळाला तर आपण त्यांच्याशी बोलूया. हम्म, हम्म. तसं आमचा दुसरा जो उपक्रम आहे त्याच्यातला की फिरती प्रयोगशाळा, हा, मला आता त्याच्याबद्दलही त्या आपण संदर्भातच बोलू. जरा बोलायचं होतं की सायन्स आणि कॉम्प्युटर प्रयोगशाळा हो असं तुमची कारण गाडी बऱ्याच वेळा साताऱ्यातून फिरती प्रयोगशाळा असं हो. लिहिलेलं आहे त्याच्यावर. होय होय तर ते साधारणपणानं 50 शाळांमध्ये होय ही फिरती सायन्स आणि कॉम्प्युटर प्रयोगशाळा हो हा सुरू करण्याचा विचार तुमचा कसा झाला प्रामुख्यानं, आणि त्यामुळं वंचित भागातील मुलांच्या शालेय ज्ञानात आणि तंत्रज्ञानाच्या ओळखीमध्ये काय फरक निर्माण झाला असं तुम्हाला वाटतंय? सर, मी आपल्याला म्हणलं तसं प्रतापसिंह हायस्कूलमध्ये मी जात होतो. हम्म, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं आणि अभ्यासिकांच्या निमित्ताने मी ज्यावेळेला निरनिराळ्या शाळात जायला लागलो, म्हणजे आमचे विद्यार्थी अभ्यासिका घ्यायला लागले काही शाळांमध्ये, त्यामुळे माझ्या लक्षात असं आलं की या शाळांमध्ये एक तर D.Ed शिक्षक आहेत, हम्म, त्यांची जी काही डिसिप्लिन आहे हम्म. ती नॉर्मली आर्ट्सची असते, बरोबर. सायन्सची डिसिप्लिन नसते. हम्म, आणि मग सायन्स तर तिथं शिकवलं जातं, म्हणजे विज्ञान म्हणून शिकवलं जातं. सर्व जे काय फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झूलॉजी सगळं त्याच्यातच आहे. हम्म, हम्म, तर ते सगळं शिकवलं जातं, पण थिअरी फक्त, हम्म, प्रॅक्टिकल कुठं होत नाही. हम्म, शाळेच्या काही अडचणी, प्रशासनाच्या अडचणी, हम्म, या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांना प्रयोग करायला संधी मिळत नाही हम्म, असं मला वाटलं. माझीच, आय मे बी रॉंग, हम्म, पण मला जे अनुभवाला आलं ते असं आलं. हम्म. आणि त्याला शिक्षक पण तिथले मुख्याध्यापक ते सगळे हेल्पलेस होते, कारण बजेट आणि अन्य 100 गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. हम्म. शासनाचा धोरणात्मक काही विषय असतात, हम्म. सगळ्याला आपण काही पुरे पडू शकत नाही. बरोबर. मग हे सगळं लक्षात घेतलं तर विद्यार्थ्यांना अनुभव काही असा देता येईल का, हम्म, असा विचार आम्ही केला. आणि म्हणून मग मी असं ठरवलं की आपण एक फिरती प्रयोगशाळा करूया, विज्ञान प्रयोगशाळा करूया. हम्म, हम्म. आणि आपण साहित्य घेऊन जाऊ, आपले शिक्षक जातील, मुलांना शिकवतील, डेमो देतील आणि ते परत येतील. हम्म, आणि मग असं रोज एका शाळेत आपण जाऊ, हम्म. असं एका शाळेत 2 शाळात जे काय आपल्याला जमेल त्या पद्धतीनं हम्म. असं आपण करूया, असा विचार केला. हम्म. आणि त्याच्या बरोबरीनं मी विचार केला की आपण ज्या वेळेला 2015-16 साल होतं त्यावेळेचं, हम्म, हम्म. की आत्ताचं युग जर लक्षात घेतलं, 21सावं शतक आणि विज्ञानाचं शतक आणि कम्प्युटरचं शतक, हम्म. हे लक्षात घेतलं आपण, तर विद्यार्थ्यांना आपल्या कम्प्युटर आला पाहिजे, नवीन टेक्नॉलॉजी समजली पाहिजे. बरोबर. आणि लक्षात असं येतं की ज्या प्रकारचे विद्यार्थी आपण डोळ्यासमोर ठेवले होते, हम्म. ते ज्या शाळात जातात त्या शाळामध्ये या प्रकारच्या सोयी आणि त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातही तशा प्रकारच्या सोयी असणं शक्य नाही. हम्म, हम्म. त्यांची आर्थिक सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली हम्म, आणि शाळांची परिस्थिती लक्षात घेतली हम्म. तर त्यावेळच्या परिस्थितीत हे ते शक्यच नव्हतं. आणि मग विचार असा आला की मग एखाद्या सामाजिक संस्थेने असं पुढाकार घेऊन काहीतरी केलं हम्म. तर त्या विद्यार्थ्यांना थोडीशी का होईना ओळख विज्ञानाची होईल, हम्म. गोडी लागेल, त्यातल्या 100 मधल्या 2 जणांना लागेल कदाचित, कम्प्युटरची गोडी 2 जणांना त्यातली लागतील, ते पुढे जातील. हम्म. आणि त्यातून कुठं ना कुठंतरी एक नव्याने विद्यार्थ्यांना शिकायची त्यांच्यात प्रेरणा निर्माण होईल, काहीतरी वेगळं त्यांना शिकायला मिळेल आणि उद्यातून कदाचित त्याच्यातून एखादा शास्त्रज्ञ पण तयार होऊ शकतो. हम्म. हम्म.
एखादे बाबासाहेब निर्माण तर असेच झाले ना, होय, होय, होय. ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, बरोबर. त्याच्यातूनच ते तयार झाले. त्यांना त्या आंबेडकर नावाच्या शिक्षकांनी मदत केली, आपला मुलगा मानला, आपलं आडनाव दिलं आणि त्यांना मोठं करायचा प्रयत्न केला आणि मग ते स्वतःच्या बळावर पुढं शिकले, स्वतःच्या बळावर मोठे झाले. त्यांच्या अंगात मूळ ते होतं, होय. त्याला थोडंसं खतपाणी मिळाल्याबरोबर ते झालं. बरोबर. तसं आपलं ते थोडंसं काहीतरी देणं, ज्याच्यामुळं मुलं स्वतःहून फुलायला सुरुवात करतील आणि मोठे होतील आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील. म्हणून मग आपल्याला आणि विज्ञानाधिष्ठित समाज आपला असायला पाहिजे आता. होय, होय. म्हणून मग विज्ञान प्रयोगशाळा आणि मग त्याला संगणक प्रयोगशाळा असं दोन्हीची जोड देऊन आम्ही ते चालू केलं. आणि मग सुरुवातीला आम्ही विचार असा केला की हा सगळा समाज घटक ज्याला गरज आहे, अभावग्रस्त आहे, तो कुठं आहे, तर तो नॉर्मली आपण साताऱ्यात बघितलं, इतरही तसंच असणार आहे, नगरपालिका शाळामध्ये तो बरोबर आहे. कारण त्याला तो अफोर्डेबल नाहीये, त्याला शिक्षण वरच्या दर्जाचं शिक्षण ज्याला म्हणू, त्याला ते अफोर्डेबल नाही. तिथं फी भरून मोठ्या प्रमाणावर शिकणं त्याला शक्य होत नाही. आणि मग तिथं जर बघितलं तर मी आता म्हणलं ती परिस्थिती, म्हणून मग आपण नगरपालिका शाळांमध्ये सुरुवातीला केलं. मग आम्ही 11 शाळा निवडल्या की जिथं 5वी ते 7वी असा विषय शिकवत होते. मग आम्ही त्या 5वी ते 7वी साठी आम्ही 11 शाळांमध्ये जायला सुरुवात केली. आणि मग सुरुवातीला अगदी आम्ही आठवड्यातनं एकदा जात होतो, आठवड्यातनं हळूहळू 15 एकदा असं ते संख्या वाढत गेली. नंतर आमची संख्या वाढत गेली शाळांची, लोकांनी बघायला सुरुवात केली. मग हे काय आहे, आम्हाला पण घ्या वगैरे असं शिक्षकांचे त्याच्यातले हे यायला लागले आणि मग ते पसरत गेलं, शिक्षकांच्या ग्रुपमध्ये ते कदाचित गेलं. मग आम्ही 11च्या 22 शाळा केल्या आणि मग 22 शाळांमध्ये आम्ही जायला सुरुवात केली. मग हे कसं झालं तर अतीत हे जे गाव आहे, इथली इमर्सन कंपनी जी होती, त्या कंपनीने आम्हाला CSR द्यायचं ठरवलं, कबूल केलं. आम्ही तेही शोधात होते आणि आम्ही अप्रोच झालो आणि मग त्यांनी आम्हाला त्याच्यासाठी CSR द्यायचं ठरवलं. आणि मग त्यातून आम्ही एक गाडी घेतली, त्यातून काही इक्विपमेंट घेतली, त्यातून शिक्षकांचा पगार, ड्रायव्हरचा पगार, असं सगळ्या गोष्टी केल्या आणि मग आम्ही 11 शाळात जायला सुरुवात केली. मग हळूहळू ते 22 शाळामध्ये झालं. 22 शाळा करता करता त्याचा बोलबाला अधिक झाला आणि साधारण 23च्या दरम्यान आम्ही पण विचार करत होतो की आपण जरा दुर्गम भागात थोडासा प्रयत्न करायला पाहिजे. तोपर्यंत आम्ही साताऱ्याच्या पेरीफेरीवर फिरत होतो. 22 शाळा होत्या त्यावेळेला. पण मग आम्ही विचार केला की आपण थोडं दुर्गम, थोडं आत जायला एक अर्धा तास प्रवास करू, पण तिथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा काहीतरी मिळालं पाहिजे, कारण ते तर अगदीच दुर्लक्षित आहे. मग काय करता येईल म्हणून आम्ही पुन्हा पाठपुरावा केला. मग त्याने आम्हाला म्हणले, ऑल राईट, तुमची कल्पना चांगली आहे आणि आम्ही तुम्हाला न कळत आम्ही तुमचं ऑब्झर्वेशन गेली करतोय 7-8 वर्ष, तर आम्ही तुम्हाला अजून एक गाडी देतो, तुम्ही एक्सपान्शन करा, असं कंपनीने आपल्याला सांगितलं. त्यावेळेला कोपलांड नावाच्या कंपनीमध्ये या कंपनीचं रूपांतर झालं होतं. ते कोपलांड कंपनीने आपल्याला पुन्हा अजून एक गाडीसाठी मदत केली. मग शिक्षक वाढवले आम्ही आणि मग आम्ही आता सुरुवातीला त्या 24 साली आम्ही 40 शाळांमध्ये जायला सुरुवात केली आणि आता मागच्या वर्षी आम्ही 50 शाळांमध्ये जात होतो. आता या वर्षी आम्ही किमान 50 शाळांमध्ये जाणार आहोत. आणि मग साधारण 15 दिवसातनं एकदा अशी एक आमची ट्रिप पूर्ण होते, सर्व शाळांची एक फेरी पूर्ण होते, एक प्रयोग पूर्ण होतो आपण म्हणू. आणि अशा साधारणपणे 12 ते 15 आमच्या ट्रिप, म्हणजे 12 ते 15 व्हिजिट होतात वर्षातनं एकदा. आणि साधारण 12 ते 15च्या दरम्यान आम्ही प्रयोग मुलांचे घेतो. मग त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की शाळेत आमचे शिक्षक जातात त्यावेळेला एक संगणक आणि एक विज्ञान शिक्षक जातो. एकदा तो 5वीवर असेल तर दुसरा 6वीवर जातो. अशा पद्धतीनं दिवसभर ते काम चालतं. मग ते काय करतात, एक विद्यार्थ्यांना आधी जो विषय आपण घेतलाय तो विषय समजला, पूर्वीपासून किती समजलाय, आधीच आम्ही भेटण्यापूर्वी किती समजलाय, म्हणून त्याची एक प्री एक्सपेरिमेंट आम्ही टेस्ट घेतो छोटीशी, थोडं ऑब्जेक्टिव्ह असते. आणि मग ती टेस्ट झाल्यानंतर मुलांना आम्ही डेमो देतो, म्हणजे माहिती सांगतो, मग डेमो देतो शिक्षकांचा. मग शिक्षकांनी डेमो दिल्यावर मुलांनी प्रत्यक्ष सराव करावा अशी अपेक्षा असते. मग मुलं आपल्या इक्विपमेंटवर सराव करतात. मग कम्प्युटरवर कम्प्युटरचा किंवा काहीतरी तुमचं सूक्ष्मदर्शक असेल त्याच्यावर, म्हणजे विज्ञानाचं साहित्य असेल त्याच्यावर विज्ञानाचा सराव. तो सराव झाल्यावर मुलं जर्नल लिहितात. मग जर्नल लिहिल्यानंतर मग पुन्हा आम्ही एक पोस्ट एक्सपेरिमेंट तीच टेस्ट परत घेतो
की आता ह्या मुलांनी प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने सगळं केलेलं आहे. आता ह्याला किती हे कळलं विज्ञान किंवा संगणक, तर ते त्यातनं त्याच्या पोस्ट एक्सपेरिमेंटमधनं त्याच्या कळतं, त्या टेस्टमधनं. आणि असं हा एक दिवसाचा एक प्रयोग पूर्ण झाला की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शाळेत जाणे, अशा पद्धतीनं. मग आता 15 दिवसात आमच्या त्या सगळ्या शाळा आम्ही 50 पूर्ण करतो. काही शाळात 15, 20, 25 मुलं असतात, काही शाळात 50-60 मुलं आहेत, काही शाळात कोडोलीच्या शाळेत 300 मुलं आहेत 5वी 6वी 7वीला. मग तिथं सगळेच 8-10 शिक्षक एकदम जातात. अन्यथा मग 2 शिक्षक 4 शिक्षक संख्येनुसार आम्ही तिथे पाठवतो त्यांना, आणि त्या पद्धतीनं मग ते चालतं. आणि आता 50 शाळांमध्ये आमचा त्याचा आराखडा पूर्ण ठरलेला असतो. रोज आदल्या दिवशी फोन करून उद्याच्याला आम्ही शाळेत येणार आहोत, चालेल का तुम्हाला, हे सगळं विचारून मुख्याध्यापकांशी भेटून त्यांना काय करतोय त्याची कल्पना देऊन, त्यांचे जे वर्ग शिक्षक आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या सहकार्याने सगळं काम करतो. आणि ते करत असताना आम्हाला जो वेळ मिळतो त्यावेळेला आम्ही अभ्यासिकेचे कार्यक्रम पण तिथं घेतो. म्हणजे तिथं आम्ही मुलांचे खेळ घेतो, तिथं हे सूर्यनमस्कार त्यांना शिकवतो, योगासनं प्राणायाम या गोष्टी शिकवतो, बोधपर गोष्टी, देशभक्तीपर गीत. आमची जी प्रार्थना आहे, आम्ही जी प्रार्थना म्हणतो ती स्वरूप वर्धिनीची प्रार्थना आहे. ती प्रार्थना आम्ही त्यांच्याशी ॲफिलेटेड आहे. तर ती प्रार्थना आहे की नमस्कार देवा तुला आमचा हा करी आमची मायभूमी महा. तर ती प्रार्थना आम्ही सगळीकडे सगळ्या शाळांमध्ये आम्ही ती गेलं की पहिली प्रार्थना ती करून घेतो. आणि संस्काराचे पण कार्यक्रम घेतो. मग आणखीन रक्षाबंधन आहे, तुमचं मकर संक्रांतीचा कार्यक्रम आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, शिक्षक दिन आहे, असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, अशी सगळ्याची जोड आम्ही त्याला, म्हणजे अभ्यासिकेत जे करतो ते शक्य तितकं 50% का होईना त्या शाळात पण आम्ही करतो. पण ते आमच्या एक्सटेंडेड अभ्यासिका ज्याला आपण म्हणू, काउंटर असतो की नाही बँकेचा, की तिथं काही लिमिटेड काम चालतं, तसं आमचं तेही काम आम्ही ते करत राहतो. आता असं असतं 50 शाळांमध्ये आमचं आता अशा पद्धतीचं काम चालू आहे. हे सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या सातारा तालुका आणि सातारा शहर. बरं. सातारा तालुक्यातल्या साधारण 30 शाळा आहेत आणि सातारा शहरातल्या 20 शाळा. तर साधारणपणे यातल्या नगरपालिकेच्या आत्ता म्हणलं तशा शाळा, काही खाजगी शाळा आणि उरलेल्या जिल्हा परिषदेची शाळा, अशा सगळ्या शाळा मिळून हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट. विद्यार्थ्यांच्याकडनं आपण काही घेत नाही, शाळेला काही चार्ज करत नाही, कुठलेही पैसे बिल नाही लावत नाही. आणि आपल्या म्हणजे आता आपण जी सुरुवात आपली आहे की हे सगळं समाज माझा आहे या भूमिकेतून आपण ते करतोय. त्याच्यासाठी काही त्याची प्रसिद्धी पण करत नाही. तुम्ही मगाशी म्हणला तसं, तुम्ही कुठल्याही पेपरमध्ये गेल्या 16 वर्षात आमचं नाव ऐकलं असेल तर अपवादाने एखाद्या ठिकाणी 2 ठिकाणी म्हणजे पारितोषिक मिळालं, सत्कार केला त्याने एखाद्या संस्थेने, आणि संस्थेचा सत्कार केला एका अर्थाने. विजय पंडितांचा नकोय आणि विजय पंडितांचा करायचंही नाही, संस्थेचा सत्कार त्यांनी केलाय. असे आपले चाफेकर, त्यांचं ऐकलं असेल ज्ञान विकास मंडळ. तर असे काही त्यावेळेला पेपरमध्ये एखादी गोष्ट येते. अदरवाईज आम्ही आतापर्यंत काही करतही नव्हतो त्यातलं. आणि आता आम्ही आता सोशल मीडियावर थोडं जे धोरणात्मक विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही केलेलं काम लोकांना जर समजलंच नाही तर 100 वर्ष लोकसंघ काय करतोय जसं समजत नाही तसं होईल. बरोबर, तसं होऊ नये म्हणून तुम्ही काय करताय ते थोडंसं, तुमची प्रसिद्धी करू नका पण कामाची प्रसिद्धी करा, असं आम्ही आता करतो थोडंफार त्याच्यामध्ये. मग संस्थेची वेबसाईट आहे, संस्थेचं आता आमचं व्हॉट्सअप तर आहेच आमचं, पण संस्थेचं फेसबुक आहे, संस्थेचं इंस्टाग्राम आहे, यूट्यूब चॅनल आहे. हळूहळू मी त्याच्यावर इतकं आम्ही त्याच्यात पारंगत नाही आहे सगळं, पण करत असतो थोडंफार करतो त्याच्यातनं. संस्थेचं कार्य अतिशय मोठं आहे, व्यापक आहे. ह्या एका बैठकीमध्ये ही चर्चा होईल असं नाही आहे. आपण पुन्हा दुसऱ्या भागामध्ये परत भेटणार आहोत. आत्ता या भागामध्ये आपण थोडं थांबूया आणि पुढच्या भागामध्ये आता तुम्ही जी पुढची पिढी म्हणला तयार झालेली आहे, ही तुमच्या बरोबरीनं त्यांचे एक्सपिरियन्सेस जे आहेत तेही शेअर करतील. त्यासाठी आपण भेटूया. आत्ता या ठिकाणी आपण थांबूया. श्रोते हो, माननीय विजयराव पंडित साहेब जे अध्यक्ष आहे श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठान सातारा याचे, आणि या लक्ष्मी केशव प्रतिष्ठान या संस्थेमार्फत निरपेक्ष भावनेनं जी समाज सेवा केली जाते आणि युवा पिढी बलशालीपणे आणि सुसंस्कृत या स्वरूपाची घडवण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केला जातो त्याबद्दलची माहिती आपण घेतोय. या भागामध्ये आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये
आणखीनही त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. आणि त्याचबरोबरीनं पंडित साहेब जसं आता म्हणले की पुढची पिढी आता कार्यरत झालेली आहे आणि ती अधिक ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न करते, अशा मुलांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते, त्यांचेही एक्सपिरियन्सेस हे आपण शेअर करणार आहोत. आत्ता या ठिकाणी पंडित साहेबांचं मी मनपूर्वक धन्यवाद प्रस्तुत करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकलीत राष्ट्रीय वंचित घटकांच्या सेवेत 2009 पासून समर्पित सेवा कार्य उपक्रम राबवणाऱ्या श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्रीयुत विजयराव पंडित यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आपण मात्र ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, आपण आहात आमच्यासोबत अर्थातच हिंदवी रेडिओ 89.6 बरोबर. श्रोते हो, आता ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहात राष्ट्राच्या वंचित घटकांच्या सेवेत 2009 पासून समर्पित सेवा कार्य उपक्रम राबवणाऱ्या श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्रीयुत विजयराव पंडित यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांच्या अत्यंत जवळच्या आणि हक्काच्या हिंदवी रेडिओ 89.6 या व्यासपीठावर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण आपल्या हिंदवी रेडिओवरून संघ कार्याची ओळख सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्संग या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं अशा ज्येष्ठ स्वयंसेवकांबद्दल किंवा त्यांच्याबरोबर आपण अशी चर्चा करतोय की संघकार्य नेमकं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कशा प्रकारानं सुरू आहे. जसं आपण पहिल्या भागामध्ये म्हणलं होतं तसं जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक एखादे कार्य करतात तेव्हा कधीही त्याचा प्रसिद्धी केली जात नाही, परंतु नक्की संघ करतो तरी काय हे तरी लोकांना माहिती व्हावं हे प्रामुख्यानं उद्दिष्ट असल्यामुळं आपण या सत्संग कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं अशा विषयांशी संबंधित चर्चा करतो की जे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे आयाम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या मार्फत हे प्रामुख्यानं समाजामध्ये राबवले जातात आणि त्याचा समाजाला कशा पद्धतीनं फायदा होतोय. आपण आज या दुसऱ्या भागात माननीय विजयराव पंडित यांच्या समवेत चर्चा करणार आहे. ते अध्यक्ष आहेत श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठान सातारा या संस्थेचे आणि वंचित घटकातील मुलांच्यासाठी प्रामुख्यानं त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन काम करणारी अशी ही संस्था आहे. आणि त्याचे मगाशी किंवा पहिल्या भागामध्ये बोलताना जसं विजयराव म्हणालेले होते की आता पुढची पिढी प्रशिक्षणाच्या संदर्भातली ही सध्या कार्यरत झालेली आहे आणि या पुढच्या पिढीचे 2 प्रतिनिधी हे देखील आज आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध झालेले आहेत, उपस्थित आहेत. मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या हिंदवी रेडिओच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. आणि मला असं म्हणायचं आहे की या पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून आता नक्की लक्ष्मी केशव प्रतिष्ठानचं कामकाज आत्तापर्यंत कसं चाललं होतं आणि जेन झीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा येत्या पुढच्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं या कामकाजाचं स्वरूप असणार आहे याबद्दल आपलं मनोगत हे दोघंही व्यक्त करतील. नमस्कार, माझं नाव वैभव किरण सूर्यवंशी. माझं शिक्षण म्हणजे मी आत्ता BCom ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे
आणि मी संस्थेशी गेल्या 12 वर्ष संपर्कात आहे. खरं सांगायचं तर माझा आणि संस्थेचा संबंध खूप जुना आणि जिव्हाळ्याचा आहे. मी ज्या शाळेत पहिलीपासून 7वीपर्यंत शिकलो ती म्हणजे बुधवार नाक्यावरची शाळा क्रमांक 16. तिथेच माझ्या आयुष्यात खरी कलाटणी मिळाली. मी 5वीत असताना आमचे विजयराव पंडित सर तिथे यायचे. ते आमच्यासाठी खेळ, गाणी आणि अभ्यास करून घ्यायचे. तेव्हा मला पहिल्यांदा या संस्थेची ओळख झाली. त्यानंतर मोरे मॅडम म्हणजेच आमची अभ्यासिका घ्यायच्या. शाळेत शिकता शिकता मला अभ्यासिकेच्या कामाची आणि तिथल्या वातावरणाची इतकी ओढ लागली की मी 8वी-9वीत असल्यापासूनच मोरे मॅडमांच्या सोबतीने लहान मुलांच्या अभ्यासिका घ्यायला सुरुवात केली. 10वी झाल्यानंतर मात्र मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारी घेतली आणि त्याच 16 नंबर शाळेत जिथे मी पहिलीत पाऊल ठेवले होते तिथे मी तीच अभ्यासिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिका या नावाने सुरू केली. अभ्यासिकेतलं आमचं रुटीन कसं असतं ते म्हणजे आम्ही फक्त मुलांचा अभ्यास घेत नाही तर त्यांच्या स्वभावावर काम करतो. अभ्यासानंतर मुलं मैदानावर खेळतात, सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम करतात. बौद्धिकमध्ये आम्ही मुलांकडून गीत, सुभाषित, श्लोक आणि अमृतवचन म्हणून घेतो. आमची संस्थेची प्रार्थना म्हणजे नमस्कार देवा तुला अमुचा हा अजूनही माझ्या कानात गुंजते. या सर्व गोष्टींमुळे माझ्यात शारीरिक आणि संस्काराचे मोठे बदल झाले. 2009मध्ये संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून अभ्यासिका हा आमचा मुख्य कणा आहे. सध्या आमच्या सातारा शहरात 8 अभ्यासिका सुरू आहेत. आमच्याकडे वर्षातून 2 निवासी शिबिरं होतात, उन्हाळी आणि हिवाळी शिबिरे. 300 ते 350 मुलं यात सहभागी होतात. मोठ्या वक्त्यांची व्याख्यानं, कार्यशाळा, शारीरिक, बौद्धिक यातून मुलांना पुढच्या वाटचालीत भरपूर मदत होते. आज मी ग्रॅज्युएशन पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, पण संस्थेने मला जे दिलं ते पुस्तकात सापडणारं नाही. माझ्यातली स्टेज डेअरिंग, लोकांशी बोलण्याची कला आणि कामातली शिस्त ही मला संस्थेच्या बैठकीमधूनच मिळाली आहे. आज जेव्हा मी प्रकल्प समन्वयक म्हणून काम करतो आपल्या संस्थेचे, तेव्हा मागे वळून बघताना खूप छान वाटतं. ज्या शाळेत मी लहानपणी खेळायचो तिथेच आज मुलांना दादा म्हणून मार्गदर्शन करताना एक वेगळंच समाधान मिळतं. मला जे मिळालं तेच पुढच्या पिढीला देण्याचं भाग्य मला लाभलं आहे, याचा मला आनंद आहे. यात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः या संस्थेचा विद्यार्थी आहे, त्यामुळे यातला प्रत्येक उपक्रम माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे मी जवळून अनुभवलं आहे. आमची संस्था 16 वर्षापासून अभ्यासिका चालवते आणि 10 वर्षापासून विज्ञानमध्ये फिरती विज्ञान व संगणक प्रयोगशाळा हा उपक्रम चालू आहे. पण आता आम्ही जे 3 मुख्य प्रकल्प राबवत आहोत त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगतो. पहिला प्रकल्प म्हणजे ऑनलाईन अभ्यासिका. आम्ही हा प्रकल्प गेल्या 2-3 महिन्यापासून खूप ताकदीने सुरू केला आहे. आमची फिरती विज्ञान व संगणक प्रयोगशाळा 50 शाळांमध्ये जाते. तिथल्या मुलांशी आमची फक्त शाळेपुरती ओळख व्हायची, पण ती मैत्री कायमची टिकवण्यासाठी आम्ही ऑनलाईन अभ्यासिका सुरू केली. तर यात नेमकं काय चालतं? सध्या 700 ते 800 मुलं यात जोडली आहेत. आम्ही 5वी ते 7वीच्या मुलांचा एक ग्रुप तयार केला आहे. त्यांना रोज गणित आणि इंग्रजीचे सराव पाठ दिले जातात. मुलं केवळ वहीत अभ्यास सोडवत नाहीत तर ते अभ्यास करतानाचे व्हिडिओ, पाडे म्हणतानाचे ऑडिओ आणि फोटो आम्हाला रिप्लाय म्हणून पाठवतात. यातून आम्हाला कळतं की मुलं खरंच शिकतायत. ही मुलं ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्यासाठी हे डिजिटल शिक्षण खूप मोठं स्वप्न आहे, जे आम्ही पूर्ण करतोय. यातला दुसरा उपक्रम म्हणजे ग्रामीण साप्ताहिक अभ्यासिका. आमच्या साताऱ्यातल्या 16 नंबर शाळांपैकी म्हणजेच माझी जशी अभ्यासिका आहे तशा 8 अभ्यासिका चालू आहेतच आहेत. पण आता आम्ही साताऱ्याबाहेर ग्रामीण भागात पाऊल टाकत आहोत. जिथे जिथे आमची विज्ञानाची गाडी जाते त्या गावांमध्ये आम्ही पुढच्या शैक्षणिक वर्षापासून 6 नवीन साप्ताहिक अभ्यासिका सुरू करत आहोत. अनेकदा गावाकडच्या मुलांना अभ्यासात मदत करणारं कोणी नसतं. आम्ही आठवड्यातून एकदा तिथे जाऊन त्यांना एकत्र जमवणार, त्यांच्याकडून खेळ, गाणी, सूर्यनमस्कार करून घेणार आणि त्यांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडवणार आहोत. शहराप्रमाणेच गावाकडच्या मुलांचे भविष्यही सुजाण व्हावे हा आमचा यामागचा मोठा उद्देश आहे. आमचा तिसरा प्रकल्प म्हणजे अभ्यासिका वार्षिक नियोजन आराखडा पुस्तक. हा आमचा सर्वात महत्त्वाचा
प्रोजेक्ट आहे, जो आम्ही सध्या खूप मेहनतीने तयार करत आहोत. शैक्षणिक वर्षात आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या अभ्यासिका याच पुस्तिकेनुसार चालणार आहेत. आम्ही इंग्रजी आणि गणिताचा असा एक कॉमन अभ्यासक्रम तयार केला आहे, जो 40 आठवडे चालेल. यामुळे एखादा नवीन कार्यकर्ता आलं तरी त्याला मुलांकडून काय करून घ्यायचं हे या पुस्तिकेमुळे लगेच कळेल. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पंचपरिवर्तन आणि गटचर्चा. केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर कुटुंब, पर्यावरण, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य आणि जीवनशैली या विषयावर दर आठवड्याला आम्ही गटचर्चा घेणार आहोत. यामध्ये मूल्यांकन पद्धत म्हणजेच आम्ही मुलांच्या परिवर्तनाचे डॉक्युमेंटेशन करणार आहोत. यात 20 प्रश्नांचा एक तक्ता आहे, जसे की उदाहरणार्थ, तू सकाळी आईबाबांच्या पाया पडलास का, स्वतःचे ताट स्वतः धुतलं का, मुलं यावर स्वतः, असे काही 20 प्रश्न एका महिन्यात. असे प्रत्येक महिन्यात वेगवेगळे प्रश्न असतील. मुलं यावर स्वतः टिकमार्क करतील आणि आमचे ताई दादा त्याच्या महिनाभराच्या वर्तनावरून त्यांना मार्क देतील. म्हणजे संस्काराची सुद्धा एक मार्कशीट आम्ही तयार करणार आहोत. यात महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे आमच्या नवीन 5 मजली इमारतीमुळे आम्हाला आता मोठी स्वप्न बघायला वाव मिळाला आहे. तिथे आम्ही निवासी शिबिर म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती बेताची आहे अशा 18 ते 19 विद्यार्थ्यांसाठी आम्ही तिथे एक सुसज्ज आश्रम सुरू करत आहोत. तिथे त्यांच्या राहण्याची आणि उत्तम जेवणाची सोय होईल. दुसरं म्हणजे स्पर्धा परीक्षा व MPSC क्लासेस. ग्रामीण भागातल्या मुलाला अधिकारी व्हायचं असेल तर त्याला साताऱ्यात किंवा पुण्यात जाण्याची गरज पडू नये म्हणून आम्ही याच इमारतीत तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची पूर्ण तयारी करत आहोत. मी ज्या 16 नंबर शाळेत पहिलीत शिकलो तिथेच आज मी ही विज्ञानाची प्रयोगशाळा आणि ऑनलाईन अभ्यासिका राबवतोय. ही माझ्यासाठी आणि माझ्या संस्थेसाठी खूप मोठी गोष्ट आहे. या पुढचा विचार म्हणजे 10-15 वर्षाचा. आपले जे कार्यकर्ते आहेत तरी आपले 25 ते 30 कार्यकर्ते आपल्या संस्थेशी जोडलेले आहेत. त्या कार्यकर्त्यांमार्फत आम्ही असा विचार करत आहोत की हे जे आपले काही उपक्रम आहेत ते उपक्रम कसे चांगल्या रीतीने पार पडतील. आणि महत्त्वाचं म्हणजे या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही ही संस्था अधिक प्रकारे कशी चालवू असा आमचा प्रयत्न असणार आहे. धन्यवाद. छान. आता ताई आपल्याशी बोलतील. नमस्कार, मी अर्चना तेजस जगताप. मी श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठानमध्ये एक प्रयोगशाळा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. प्रयोगशाळेबद्दल सांगायचं झालं तर आम्ही सातारा भागातील ग्रामीण किंवा निम शहरी भागातील अशा 50 शाळा निवडल्या आहेत की त्या शाळेमध्ये कम्प्युटरचं, विज्ञानाचं साहित्य मिळत नाही किंवा कम्प्युटरच्या लॅब नसतात. त्यांना ते कम्प्युटर म्हणजे काय हे पण माहिती नसतं. त्या मुलांना ते टच करायला मिळत नाही. अशा गोष्टी अवेलेबल नाही आहेत. म्हणून आम्ही अशा शाळा निवडल्या आहेत आणि त्या शाळांमध्ये आम्ही जातो. ते मुलींना त्याच्याबद्दलची पहिली भीती घालवतो की कम्प्युटर म्हणजे असं काही वेगळं नाही आहे, ते आपल्यासाठी बनवले, आपणच बनवलेलं आहे. मग त्याची भीती गेल्यानंतर ना आम्ही त्यांचे जे बेसिक प्रयोग असतात MSCITच्या ह्याच्यानुसार किंवा विज्ञानाचे जर प्रयोग घेतले तर ते त्यांचे शाळेच्या अभ्यासक्रमानुसार 5वीचे 6वीचे 7वीचे असे प्रयोग शिकवतो. त्यांना ते साहित्य हाताळायला देतो. कम्प्युटर स्वतः चालू बंद करणं, त्यांना ते प्रॅक्टिकल स्वतः करणं, हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवतो, त्या करायला लावतो. त्याच्यावर त्यांच्या आम्ही नेहमी प्री आणि पोस्ट अशा टेस्ट घेतो. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं मूल्यांकन करता येतं की त्यांना किती येतंय, किती येत होतं आणि आम्ही शिकवल्यानंतर किती यायला लागले किंवा त्यांची भीती गेली आहे का, त्यांचं स्टेज डेअरिंग वाढलं का, त्यांना कॉन्फिडन्स आला आहे का की आपणही अशा पद्धतीनं शिकू शकतो. अशा प्रकारे आमचं ते प्रयोगशाळेचं काम चालू असतं. आणि आमचा तिथं जाण्याचा हेतू फक्त अभ्यास करून घेणं एवढाच नसतो की त्यांचा पूर्ण सर्वांगीण विकास व्हावा. अभ्यास करून झाल्यानंतरनं, शिकून झाल्यानंतर, प्रॅक्टिकल करून झाल्यानंतरनं त्या मुलांचे वेगवेगळे शारीरिक बौद्धिक खेळ घेणं, त्यांचा कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, चित्रकला असू दे, वक्तृत्व असू दे, निबंध असू दे, ह्या गोष्टींचा पण आमचे शिक्षक जातात तेव्हा त्या गोष्टींचाही विचार करतात. त्यांचा कोणता एखादा असा ध्येय त्यांनी ठरवलं असेल तर त्याच्याबद्दल त्यांना माहिती देणं, त्यांच्याकडून ती माहिती गोळा करणं, हे सगळं आम्ही करतो. त्याचबरोबर आमचं छोटे सायंटिस्ट नावाचा एक छोटा प्रकल्प आहे प्रयोगशाळेमध्ये, तो आम्ही राबवतो. त्याच्यातून आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो की त्या मुलांमध्ये जर कोणी असा छोटा सायंटिस्ट असेल, त्याला काहीतरी वेगळं विज्ञानाबद्दल आवड असेल तर त्या गोष्टी होतात.
त्यामुळे मुलांशी असं चांगला कॉन्टॅक्ट होतो, चांगलं असं बॉन्डिंग निर्माण होतं. त्या मुलांबद्दल आपल्याला त्यांच्या घरची परिस्थिती, त्यांच्या घरी कसं वातावरण आहे किंवा त्यांना काही वेगळं शिकण्याची आवड आहे का, मग त्याच्यातून आम्ही त्यांना शिष्यवृत्ती, शालेय साहित्य, स्कूल किट वगैरे असं सगळं प्रोव्हाइड करतो की जेणेकरून त्या मुलांना कोणती अडचण यायला नाही पाहिजे अभ्यास करताना, रेग्युलर लाईफमध्ये. अशा गोष्टी प्रयोगशाळेमार्फत होत असतात. आणि त्याच्यानंतर ना आता आम्ही असा विचार केला आहे की त्या मुलांमार्फत पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये मुलांचा सहभाग, शाळेचा सहभाग, त्यांच्या पालकांचा सहभाग आणि त्यांच्या गावाचा सहभाग असं मिळून आपण एक स्वयंपूर्ण गाव निर्मितीचा एक मोठा प्रकल्प हातात घेतलेला आहे की जेणेकरून ती मुलं ते स्वतः राबवतील, त्यांच्या पालकांना राबवायला लावतील, त्यांच्या शाळेला त्याच्यामध्ये मदतीला घेतील, त्यांच्या सरपंच असतील, गावातले लोक असतील त्यांना मदतीला घेतील आणि काहीतरी वेगळं करण्याचा. कारण की आता असं झालं आहे की आपली जी भारतीय संस्कृती आहे किंवा आपलं जे शेतीप्रधान देश आहे त्याचा कुठेतरी ऱ्हास होत चाललेला आहे. तर तो आपल्याला वाढवायचा आहे आणि तो वाढवायचा असेल तर आपल्याला जे आपले दूत आहेत, छोटे विज्ञान दूत, त्यांना हाताशी घेतलं पाहिजे आणि मग तिथून पुढं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही पंचपरिवर्तन की मुलांमध्ये स्वतःमध्ये बदल व्हायला पाहिजेत अगोदर आणि त्याच्यानंतर सप्तसंपदामुळे काय होणार आहे की ती मुलांच्या विकासाबरोबर त्यांच्या घरच्यांचा विकास, गावाचा विकास, त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याचा विकास आणि मग देशाचा विकास, असं स्टेपनी आपण पुढे जाणार आहोत. मग ह्याच्यामध्ये आपण पंचपरिवर्तन आणि सप्तसंपदाच्या मदतीने असा एक विद्यार्थी घडवणार आहोत, असं एक गाव घडवणार आहोत की ते स्वयंपूर्ण गाव असेल. ते स्वतःच्या स्वखर्चातून, स्वतःच्या हिमतीने ते स्वतःचं पुढं पाऊल टाकणार आहेत. आणि हा आमचा म्हणजे श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठानचा हा सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे की स्वयंपूर्ण गाव आपल्याला बनवायचं आहे. आणि आत्ता आमच्या पंडित सरांनी आमच्या मनामध्ये एक ते बी रुजवले, त्याला अंकुर फुटलं, त्याचं रोप तयार झालं की ते रोप आम्ही मुलांच्यामध्ये रुजवणार आहोत. आणि काही 5-10 वर्ष लागतील कदाचित, पण त्याचं वटवृक्ष झाल्याशिवाय काही ते राहणार नाही आणि त्याच्यासाठी आमची पावलं नेहमी पुढंच राहतील, ह्याचा आम्ही प्रयत्न करू नक्की. धन्यवाद. वा वा, धन्यवाद सर. ही पुढची पिढी जी आहे ही बोलत असताना त्यांच्यातली आंतरिक उर्मी, तळमळ ही जाणवती आणि लक्ष्मी केशव प्रतिष्ठानबद्दल असणारं एक त्यांचं जे मनपूर्वक प्रेम आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये, या पुढच्या पिढीच्या आयुष्यामध्ये मूलभूत परिवर्तन हे या लक्ष्मी केशव प्रतिष्ठाननं केलेलं आहे. हे प्रामुख्यानं या दोघांच्याही बोलण्यातनं आत्ता जाणवत होतं. असंच मला असं वाटतं की आपण जे काही उपक्रम गेली 15-16 वर्ष राबवतोय तर त्याचं नक्की परिणाम आणि उपलब्धी काय, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आपला मुळातला हेतूच असा होता, जो संघाचा पण हेतू आहे, हे व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण आपल्याला करायचं आहे. म्हणजे एक एक व्यक्ती त्याच्यामध्ये मूलभूत परिवर्तन झालं पाहिजे, तरच तो देशाच्या कामी येईल आणि त्याचा पण स्वतःचा पण विकास त्याच्यामध्ये घडवून आणेल. त्यामुळे आपल्या सर्व कार्यक्रमाचा हेतू हा लक्षात घेऊन आपण कार्यक्रमांच्या रचना केलेल्या होत्या. जसं की आत्ता आपण म्हणू की आत्ता कदाचित टर्मिनॉलॉजी बदलली पण काम तेच चालू होतं. आत्ताची टर्मिनॉलॉजी पंचपरिवर्तनची आली आहे. उदाहरणार्थ की संघाने एक 5 मुद्दे लक्षात घेतले की या मुद्द्याच्या आधारे व्यक्तींनी स्वतःमध्ये परिवर्तन घडवावं आणि त्याच्यामुळं त्याचा विकास तर होईलच, पण एक सच्चरित्र, चांगला नागरिक, एक समंजस जबाबदार नागरिक निर्माण होईल त्याच्यातून. आणि जो नागरिक कर्तव्याचं, संविधानाचं पालन करून देशाला पुढे नेईल, हाच हेतू आपला पण आहे. आणि या हेतूंनीच आपण आपल्या अभ्यासिका चालवतो आणि त्या अभ्यासिकातून तयार होणारी मुलं अशी व्हावीत असा आपला प्रयत्न असतो. आणि त्यातली आपण आत्ता एका अर्थाने एक आपण सक्सेस स्टोरी ऐकली असं मला म्हणता येईल की आमचा वैभव सूर्यवंशी हा जो कार्यकर्ता आहे, हा गेली 12 वर्ष आपल्याबरोबर राहून त्याच्याकडं त्याला काय मिळालं ते त्यांनी त्याच्या शब्दात व्यक्त केलेलं आहे. आणि अशी आमच्याकडं आत्ता असं म्हणता येईल की एक 50 म्हणजे अनेक उदाहरणं आहेत. आपण हजारो विद्यार्थ्यांना या काळामध्ये मदत केलेली आहे. पण लक्षात ठेवता येईल आणि ज्यांची काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील, सक्सेस स्टोरीज, अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. 50-60 पेक्षा जास्ती असे विद्यार्थी आहेत की जे आता समाजामध्ये शिक्षण घेऊन काही ना काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यातले काही लक्षात राहण्यासारखे आहेत की जे संस्थेचं नाव पण मोठं करत आहेत. मला असं नक्की म्हणता येईल की आमची वैदू वस्तीतली मुलगी
आमची जी तेजश्री शिर्के नावाची मुलगी, जिनं शॉर्ट हँड आणि टायपिंगचा कोर्स करायचं ठरवलं स्टेनोग्राफीचा, आणि तो तिनं इंग्लिश, मराठी आणि हिंदी या सगळ्यामध्ये ती महाराष्ट्रात पहिली आली. अरे बा. तेजश्रीला आपण उभं करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न आपला झाला. त्याच्यामध्ये तेजश्रीने तिचं चीज केलं आणि आता ती कोल्हापूरला हायकोर्टामध्ये, कोल्हापूरचं हायकोर्टचं बेंच नवीन तयार झाले, त्या ठिकाणी आत्ता ती सेवा द्यायला सुरुवात तिनं केलेली आहे. अतिशय उत्तम उदाहरण आहे. तसं आमचं आत्ताचं उदाहरण म्हणता येईल की हे आमचं वैभव सूर्यवंशी हा अगदी तिसरी चौथीपासून आमच्याबरोबर यायला लागला. आता तो BCom झाला, आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय, परंतु त्याच्या मनातनं विषय तो गेलेला नाही आहे सगळ्या संस्था, आणि तो आता संस्थेचं कोऑर्डिनेटर म्हणून काम करतोय. आणि त्याला ज्यावेळेला जोपर्यंत पुढं जाण्यासाठी आमची आवश्यकता आहे तोपर्यंत आम्ही त्याच्याबरोबर राहू, तो राहील आमच्याबरोबर, आणि त्याला यश ज्या वेळेला मिळेल त्याच्यामध्ये, त्यावेळेला तो मोठा होऊन संस्थेचं नाव मोठं करेल. अशी अनेक उदाहरणं आहेत. आमचं रोहित इब्राहिमपुरे आहे, अतिशय सामान्य कुटुंबातला, मी नाव घेऊन सांगतोय मुद्दाम का तर कळावं आपल्याला, अतिशय सामान्य कुटुंबातला, सिंगल पेरेंट असलेला, आणि आई अतोनात कष्ट करणारी, आणि आईच्या बरोबर हा आईला मदत करत करत शिकत असलेला, पण 10वीला 12वीला त्याच्या कॉलेजमध्ये 10वीला त्याला 94% मार्क पडले, 12वीला त्याला 92-93% मार्क पडले, आणि आत्ता तो BCA सेकंड इयर करतोय, पण फर्स्ट इयरला सुद्धा त्याला पहिला आला त्याच्या कॉलेजमध्ये. तो अतिशय हुशार मुलगा आणि अभ्यासिका घेत घेत तो हे सगळं करतोय. आम्हाला अभिमान वाटणारीच गोष्ट आहे. बरोबर. तसं आमचा व्यंकटेश नायडू आहे, हा 12वीला त्याचं कॉलेजमध्ये त्याच्या पहिला आला. आता त्यांनी CA करायचं ठरवलंय आणि त्याच्यासाठीचे त्याचे प्रयत्न चालू आहेत, आणि तो अभ्यासिका पण आपली घेतो. आमची आत्ता जिथं नवीन इमारत झाली आहे तिथं नामदेववाडी नावाची वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये कुणी जाणं अंगावर काटा येण्यासारखंच असेल, पण तिथं आमचा व्यंकटेश जातो. त्यांनी मुलांच्या मनामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय, आणि आमच्या संस्थेच्या इमारतीत तो ती अभ्यासिका घ्यायचा प्रयत्न करत असतो. आत्ता त्याची जरा परीक्षा चालू आहे, पण तो अतिशय हरहुन्नरी आणि चांगला विद्यार्थी घडला याचा आम्हाला आनंद आहे त्याच्यामध्ये. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील की जी उदाहरणं आपल्याला निश्चितपणे असं लक्षात येऊन देतात की आपण योग्य मार्गावर आहोत आणि विद्यार्थ्यांचा विकास होतोय. विद्यार्थी समाजामध्ये पुढे जाऊन काही ना काहीतरी करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यातले ज्यांना शक्य आहे ते आपल्याबरोबर आत्ता रोज कामातही आहेत कमी जास्ती स्वरूपात. ज्यांना थोडंसं वेळेचं गणित, अन्य काही आर्थिक अडचणीचे विषय आहेत, ते आम्ही असं म्हणतो की ते संपर्कात आहेतच. पुढं काही वर्षांनी स्वतःच्या जीवनात स्थिर होतील, नोकरी व्यवसायात स्थिर होतील, आणि पुन्हा त्यांच्यात, कारण माझा असा अनुभव आहे की जो संघाच्या शाखेत एकदा गेलाय त्याच्या डोक्यातून तो विषय जात नाही. तो मोठा झाल्यावर सुद्धा त्याच्या डोक्यात तो विषय असतो, आणि तो पुन्हा काहीतरी करायला ज्या वेळेला त्याला वेळ येते, योग्य अनुकूल परिस्थिती, त्यावेळी तो करायला सुरुवात करतो काहीतरी. तसे हे विद्यार्थी सुद्धा आज एखाद्याला वाटेल की ते लांब आहेत, पण एकदा एक वेळ अशी येईल की पुन्हा त्यांच्या मनामध्ये ती प्रेरणा जागृत होईल, त्यांना जरा सुस्थिती येईल, आणि मग ते पुन्हा हे संस्थेचं काम करायला सुद्धा अधिक वेळ द्यायला लागतील. आता सगळेच वेळ देऊ शकतात असं नाही आहे, पण ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झालेले आम्ही असं बघतो. अशी अनेक उदाहरणं आमच्या समोर आहेत. आमचा तेजस दुडे नावाचा आमचा कार्यकर्ता जरा उशिरा आला, परंतु त्याच्या घरातले सगळे मोठे मोठे CA CS वगैरे झालेले, त्यांनी स्वतःहून ठरवून BCom झाल्यानंतर त्यांनी BEd केलं, आणि शिक्षक व्हायचं हेच माझं ध्येय आहे. त्याचं कारण फक्त शिक्षकच विद्यार्थी घडवू शकतो याच्यावर त्याचा विश्वास होता. आज तो पोद्दार स्कूलमध्ये नोकरी करतोय, आपल्याकडे काम करतच होता. स्वतःच्या जीवनामध्ये मोठं प्रत्येकाने झालं पाहिजे, आणि संस्थेलाही विसरता कामा नये. तर ते गुरुकुल, जे चोरगेंचं गुरुकुल आहे, त्या संस्थेमध्ये तो अतिशय उत्तम शिक्षक म्हणून काम करतोय, आणि आज त्याचं नाव घेतलं जातं. तिथं सगळ्या कार्यक्रमामध्ये त्याचा पुढाकार असतो, आणि हे करत असतानाही त्याच्या डोक्यातनं आपला विषय जात नाही, आणि विद्यार्थी घडवणं हेच आयुष्याचं ध्येय त्यांनी ठरवलं. मला असं वाटतं की संस्थेच्या अशा संपर्कात आलेल्या प्रत्येकामध्ये ही एक ज्योत संस्थेने पेटवलेली आहे, आणि ती नेहमीसाठी ती टिकून राहावी याच्यासाठी आमचा त्यांच्याशी संपर्क ठेवायचा प्रयत्न असतो. वा, तुम्ही अत्यंत अभिमानानं बोलताय सर. आता गेल्या 15-16 वर्षामध्ये हजारो विद्यार्थी असतील,
आणि हे एक वेगळी पिढी घडवली तुम्ही आणि हेचं श्रेय हे तुम्हाला जातं प्रामुख्यानं. पण हे काम करत असताना हे एवढं सोपं नाही. ह्याच्यासाठी अनेक संसाधनांची आवश्यकता असते. अनेक गोष्टींमध्ये पैसे हे आपल्याला समोरून द्यावे लागत आहेत. म्हणजे आता गाडी जरी फिरवायची म्हणली तरी पेट्रोलचा खर्च आहेच. होय. गाडी आपल्याला CSRमधून मिळालेली असेल, हो. पण ती दैनंदिन कामकाजामध्ये वापरण्यासाठी हो. पेट्रोलचा खर्च आहे, इतर त्याचा मेंटेनन्सचा खर्च आहे, आहे. किंवा इतर अनेक गोष्टी, जसे आता कॉम्प्युटर लॅब उभी करायची आहे, विज्ञानाचे काही उपकरणं खरेदी करायची आहेत. या प्रत्येक ठिकाणी पैसे हे आपल्याला देऊन या सगळ्या गोष्टी खरेदी कराव्या लागतात. तर अशा वेळेला अशा काही व्यक्ती, अशा काही संस्था या तुमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत का? समाजातून तुम्हाला कशा पद्धतीनं पाठिंबा मिळतोय याच्याबद्दल तुम्ही काय नक्की सांगू शकाल? हो, नक्कीच सांगता येईल. मला आठवतंय की मी प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ज्या वेळेला आपल्याला सांगितलं की पहिली 2005पासून तिथं काम करत होतो, त्यावेळेला मी असे प्रयोग करायला सुरुवात केली होती. आणि माझ्या संपर्कातली लोक, तुमच्यासारखी लोक मला एक 50, 100, 200 रुपये द्यायची, 500 रुपये द्यायची. आणि पंडित तुम्ही आहे तुम्ही पुढं व्हा, आम्ही तुमच्या मागं आहोत, काही लागलं तरी आम्ही करू. आणि मग मी त्या मुलांचे काही ना काहीतरी उपक्रम घ्यायचो, कार्यक्रम करायचो, 15-15 दिवसाचे अनिवासी शिबिरं घ्यायचो. त्याला खर्च यायचा कमी जास्ती स्वरूपामध्ये, खाण्यापिण्याची काहीतरी व्यवस्था करायला लागायची. हे सगळं करत असताना जे मदत करत होते ते असे सर्व आमच्यासारखे सर्व सामान्य कुटुंबातनं आलेले आमचे मित्र होते आणि ते मदत करत होते. त्याच्यातूनच मग माझ्या लक्षात आलं की असं नुसतं उपयोगाचं नाही, संस्था रजिस्टर केली तर आपण आन्सरेबल राहू आणि मग आपण अकाउंटिंग राहील त्याला. आणि मग अकाउंटेबिलिटी आली की मग एक शिस्त लागते. म्हणून मग आपण संस्था ती रजिस्टर केली होती. पण रजिस्टर केल्यानंतर लक्षात असं आलं की आता संस्था चालवायची तर पैशाचा मोठा विषय आहे. आम्ही एक 7 जणांचं आमचं संचालक मंडळ आहे. त्याच्यामध्ये आमचे इथे मी स्वतः इंजिनियर आहे, माझा मुलगासुद्धा इंजिनियर आहे, आमच्याबरोबरचे आणखीन 3 जण इंजिनियर आहेत, 1 जण LICमध्ये ऑफिसर आहे आणि एकाचा स्वतःचा कारखाना आहे, एक बीटेक म्हणण्यापेक्षा तुमचं MBA कन्सल्टंट आहेत. असे सगळ्यांना घेऊन आपण हे करतोय. हे सगळेजण मदत करतायत, त्यांची मदत झाली आणि म्हणून थोडं आम्हाला पुढं जायला त्याच्यातनं आर्थिक मदतीमुळं थोडंसं झालं. जसं आमच्या मुलांनी कबूल केलं म्हणून म्हणजे मला त्याचा अभिमान वाटतो की आमची 2000 स्क्वेअर फुटाची बेसमेंट आम्ही 1 रुपया न घेता 16 वर्ष चालवतोय तिथं आमचं काम. नंतरच्या काळात आम्हाला आमच्याच लोकांनी आग्रह केला आणि किमान त्याची म्युन्सिपाल्टी तरी भरली पाहिजे, कमीत कमी टॅक्स, असा तुम्ही आग्रह धरा आणि असं करा असं म्हटलं. म्हणजे तरी पण त्याला काही फार व्हॅल्यू नव्हती. म्हणजे जिथं साधारणपणे वर्षाला 3 ते 4 लाख रुपये मला भाडं मिळालं असतं ते आम्ही गेली 15 वर्ष 16 वर्ष वापरतोय. केवढं मोठं योगदान आहे बरोबर एका अर्थाने. असं आमच्या अनेक बाकीच्या संचालकांनी पण सुरुवातीला आणि आत्ताही त्यांची मदत मिळत राहते. CSR पण आता एका आमच्या संचालकांचं CSRच्या कंपनीमध्ये समावेश झाला आहे, त्यातून काही ना काहीतरी त्यांची थोडी मदत होत राहते. पण ह्याला जोडून आम्ही जे काही काम उभं करायचा प्रयत्न केला त्या कामाकडे लोकांचं लक्ष गेलं. त्यातून आम्हाला इमर्सन कंपनीकडून आमच्याकडे विषय आला आणि मग इमर्सन कंपनीने आम्हाला CSR दिला आणि फिरती प्रयोगशाळा चालू झाली. पण अभ्यासिकेसाठी आजही आमच्याकडे निधी नाही. अभ्यासिकेचा निधी हा सर्वसामान्य आमच्यासारख्या कुटुंबातूनच येतो. आम्ही निरनिराळ्या पद्धतीनं आवाहन करतो. सर आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु मी माझ्यासकट सगळे आम्ही रद्दी गोळा करतो. तुमच्या घरी तुमचा फोन आला की आम्ही तुमच्या घरी जातो, तुमच्याकडून रद्दी घेऊन येतो, तुमच्याकडून ई-वेस्ट घेऊन येतो, ते गोळा करून आमच्या इथे आणतो, त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावायचा प्रयत्न करतो. त्यातून जे काय 5-25 हजार रुपये वर्षाला मिळतात त्यातून आमचा स्वच्छतेसारखा एखादा उपक्रम वर्षभराचं बजेट त्याच्यातून आमचं कमी जास्ती स्वरूपात भागतं. इतक्या बारीक म्हणजे मायक्रो लेवलवर आम्ही निधी संकलन करायचा प्रयत्न करतो. त्या व्यतिरिक्त आम्ही सेवा सहयोग फाउंडेशन नावाची संस्था आहे, त्यांच्याकडून आम्हाला दरवर्षी स्कूल किटसाठी प्रयत्न होतो आणि स्कूल किट आत्तापर्यंत मिळत होते. पण सर मागच्या वर्षीपासून आम्हाला सेवा सहयोगने सांगितलं तर आपण 10 वर्ष करतोय, तुम्ही आता साताऱ्यामध्ये केंद्र उभं करा, साताऱ्यामधून निधी गोळा करायचा प्रयत्न करा, जो काही कमी पडेल त्याला आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मला सांगायला आनंद होतो की मागच्या वर्षी सुद्धा आम्ही एक 3-3.5 लाख रुपये गोळा करू शकलो आणि आम्हाला
त्याच्यात तर काही 1000 स्कूल किट होणार नाहीत, पण उरलेले स्कूल किट संस्थेने त्या देऊन सेवा सहयोगकडून आम्ही 1000 स्कूल किट मिळवले त्या वर्षी. थोडंफार त्याचे आम्ही निधी देऊ शकलो त्यांना. आणि मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 50-52 शाळांमध्ये स्कूल किटचं वितरण केलं होतं. त्याच्यामध्ये सॅक असते, वह्या असतात, कंपास असतो, काही अन्य साहित्य असतं, एखादं गोष्टीचं पुस्तक असतं. अशा सगळ्या गोष्टी आम्ही आणि ते सेवा सहयोग संस्थासुद्धा असंच निधी गोळा करून ते सेवाभावी या पद्धतीनं ते करते. पण त्यांनाही खर्च आहे. त्यामुळं त्यांचं म्हणणं असं आहे की किमान याचं स्कूल किटसाठी काही ना काहीतरी तुम्ही पैसे गोळा करत राहा, उरलेलं आम्ही तुमच्याबरोबर मदत करू. असे काही जण आहेत. तसे आमची मला म्हणजे एखाद्याचं नाव घेतलं नाही, एखाद्याचं घेतलं नाही असं व्हावं आणि ते चूक आहे. म्हणजे असं होऊ नये असं मला वाटतं. म्हणून मी काही जणांची नावं घेत नाही. काही जणांना कदाचित आवडणार नाही. पण मला एक उदाहरण असं सांगता येतं इथे. म्हणजे असे अनेक उदाहरणं आहेत सुरुवातीपासूनची. पण आत्ताचं लक्षात राहिलेलं उदाहरण, नवीन इमारती आमची मंजूर झाली, त्याचं आम्ही प्लॉट खरेदी केला, तो सगळ्या सेव्हिंगमधनं खरेदी केला. मग ती इमारतीचं आम्ही ज्यावेळेला काम सुरू करायचं ठरवलं त्यावेळेला त्याचं भूमिपूजन करताना माझ्याकडं आमचे एक जुने कार्यकर्ते, अतिशय वनवासी कल्याण आश्रमाचं काम करणारे सिनियर म्हणजे गुरुतुल्यच आहेत मला, ते कार्यकर्ते आले. मी त्यांच्या हस्ते तिथं कुदळ पण मारली त्यांनी. आणि नंतर जाताना फक्त माझ्या खिशात एक पाकिट ठेवलं त्यांनी आणि मला म्हणले की पंडित तू हे घरी जाऊन उघडायचं एवढंच लक्षात ठेव आणि इथं काही बोलायचं नाही या विषयात. एवढ्या 2 गोष्टी माझ्या ऐकल्या पाहिजेत. मी ठीक आहे म्हटलं. मी घरी गेलो आणि मी बघतोय तर म्हटलं हे दरवर्षी आपल्याला काही ना काहीतरी मदत करत असतात, एक 10,000 रुपयाची. पण त्यांनी 1 लाख रुपयाचा चेक दिला होता. अरे वा. असे एक जण माझे मित्र आत्ता वारले एवढ्यातच, शिक्षक होते ITI मध्ये. आणि त्यांनी आणीबाणीमध्ये सत्याग्रह केला होता. आणि मग अन्य काही कारणांनी त्यांना सरकारकडून नंतरच्या काळामध्ये आत्ता काही ना काहीतरी ती सरकारकडून त्याच्याबद्दलचं पेन्शन सारखं मिळायला सुरुवात झाली होती. मग ती सगळी पेन्शन निरनिराळ्या लोकांना ती वाटून टाकायचे. 1000च्या वरती त्यांनी विद्यार्थी घडवलेले आहेत ITI मधून. असं ते चांगले शिक्षक मी 89 साली काम करत होतो तेव्हापासून माझ्याबरोबर असलेले आणि ते आत्ता वारले मागच्या वर्षी. तर त्यांनी असंच केलं, माझ्याकडे आले आणि मला म्हणले पंडित मला काही ना काहीतरी करायचंय तुमच्यासाठी, म्हणून त्यांनी तो चेक दिला. मी बघतोय तर तो 1 लाख रुपयाचा चेक होता. असे अनेक जण भेटले. आमचा एक जुना मित्र माझा कृष्णानगरमध्ये माझ्याबरोबर असलेला, नंतर स्टेट बँकेत नोकरीला लागलेला आणि आत्ता संघाच्या कामात पण असलेला, त्यांनी मला 1 लाख रुपयाचा चेक मला त्यांनी दिला. अशा लोकांनी मला मदत करत पण त्याच्याही पलीकडे आत्ता म्हटलं तसं सर्वसामान्य माणसं, तुमचं काहीतरी घरातलं छोटंसं काहीतरी काम झालं किंवा एखादा काहीतरी आनंदाचा प्रसंग घडला, तुम्हाला वाटलं की नाही यांना 5-10 हजार रुपये दिले पाहिजेत, तुम्ही आवाहन केलंय संस्थेने, त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. अशी अनेक उदाहरणं त्याच्यातनं आणि सामान्य कुटुंबातनं आलेल्यांनी केली. आमचं आत्ताचं कालचं उदाहरण मी सांगतो की प्रतीक काटकर नावाचा इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी माझ्या संपर्कात आला आणि आम्ही त्याला काय अत्यंत किरकोळ काही ना काहीतरी मदत केली असेल. त्याचे वडील वारलेले, आई कष्ट करून त्या मुलांना शिकवते, पण त्याचं ध्येय आहे मात्र मिलिटरीत जायचं. तो पहिला आला शाळेत आणि त्या शाळेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी असं ठरवलं की नाही याच्या मागं आपण उभं राहायचं. त्याने टाइम्स ऑफ इंडियाचे त्याचे मित्र होते, त्या शिक्षकांचे, त्यांच्या मार्फत त्याला उभं केला. आज तो NDA कंप्लीट झाली त्याची आणि आता 13 जूनला तो आता हजर होणार आहे नोकरीवर, हजर काय सेकंड लेफ्टनंट किंवा काय जे असेल ते त्याची पोस्ट. तर त्यांनी आता त्याचं स्टायपेंड चालू आहे. मी परवा त्याच्या आईकडे गेलो होतो, तर त्या मुलांनी तिथून मला पैसे पाठवले आणि पंडित ही माझी गुरुदक्षिणा असं समजा आणि आत्ता माझ्या हातनं एवढंच होईल असं त्यांनी सांगितलं. आणि मला आश्चर्य वाटलं की ह्या मुलासाठी मी खरं तर काहीच केलं नाही आहे, एका अर्थाने फार काही केलं नाही, पण त्याच्या मनामध्ये मात्र ती संस्था आणि ती अभ्यासिका ही त्याच्या मनामध्ये टिकून राहिली आणि त्यांनी ते पैसे पाठवले. अशी पैसे पाठवणारी आणि पैसे देणारी अनेक जण आहेत. आता जवळजवळ 700 जणांचा आमचा आत्ता ज्याला काय म्हणता येईल बेस आहे आणि त्यांच्या मार्फत कुठं ना कुठंतरी आम्हाला पैसे मिळत राहतात. एक उद्योगपती आहेत, आता ते मोठे झाले म्हणजे वय खूप झालं त्यामुळे आता हल्ली त्यांचा संपर्क येत नाही, त्यांचा मुलगा सांभाळतो कंपनी. पण ते रस्त्यात भेटले ना तरीसुद्धा
खिशातनं ताबडतोब पैसे काढणार. पंडित आत्ताच भेटलायस बरं झालं असं म्हणून ते लगेच 10,000 रुपये काढून देणार. अशी लोक भेटली मला आणि त्यांच्या बळावर खरं तर संस्था उभी राहिली. म्हणजे दोन 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 आपण दोन हात आहेत असं म्हणू की एक हात आहे तो आर्थिक मदतीसाठी पाठीवर हात ठेवलेला हात आहे माझ्या, आणि दुसरा हात आहे तो माझ्या हातात हात घालून ज्यांनी काम केलं त्यांचा हात आहे. त्यांच्या बळावर आज 16 वर्ष आपण इथपर्यंत पोचलो असं नक्की म्हणता येईल. आणि मग त्यातूनच आता हे पुढचे उपक्रम जे आहेत हे ते करतायत. आता त्यांना विचार करायची सवय लागली, त्यातून हळूहळू काही ना काहीतरी पुढे येत राहिलं. बरोबर. आणि त्यातून त्यांना आपण काही ना काहीतरी दिशा दिली. त्यातून आता नवीन नवीन उपक्रम आम्ही आता करतोय. त्यातलाच एक आत्ता उपक्रम कदाचित तिनं सांगितलं की नाही मला माहीत नाही, आपण मगाशी म्हणत असताना थोडासा एक विषय झाला होता की तिनं सांगितलं होतं की आम्ही आता स्वयंपूर्ण ग्राम निर्मितीसाठी प्रयत्न करतोय की ज्याच्यामध्ये शाळेला घ्यायचं मदतीला, विद्यार्थ्यांना घ्यायचं, गावाला सगळ्या खेचून आणायचं त्याच्याबरोबर आणि गावामध्ये काही बदल घडवण्याचा प्रयत्न करायचा. असं आम्ही आता 50 शाळांमध्ये 50 गावांमध्ये प्रयत्न करणार आहोत. किती होतील? 10 गावं होतील सुरुवातीला, पण हळूहळू त्याची व्याप्ती वाढत नेता येईल आपल्याला, असा आम्ही आता प्रयत्न करतोय. असे काही ना काहीतरी उपक्रम आहेत. आत्ता यांनी सांगितलं तसा एक मोठा उपक्रम आहे. आत्ता आम्हाला ते शक्य नाही आहे, परंतु आम्ही 18 विद्यार्थ्यांचं आम्ही आत्ता एक हॉस्टेल चालवायचा प्रयत्न करतोय, ज्याच्यातून हळूहळू या विद्यार्थ्यांनाच अभ्यासिका घ्यायला आपण प्रवृत्त करू आणि त्याच्या मार्फत आपण विस्तार करू. हे सगळं करायला एक कारणीभूत झालं म्हणजे महापारेषण या कंपनीचा मी नितांत ऋणी आहे. महापारेषण या कंपनीने आम्हाला इमारत बांधण्यासाठी जो निधी दिला त्याच्यामधून आज 5 मजली इमारत आमची उभी राहिलेली आहे. तशा अनेक CSR कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये परांजपे ऑटोकास्टचा उल्लेख करावा लागेल, आमच्या उत्कर्ष ट्रान्समिशनवाल्यांचा उल्लेख करावा लागेल. ह्या सगळ्यांनी, कोपलांड तर आहेच, आमचे सागर कलानींसारखे आहेत की ज्यांचाही हात आमच्या पाठीवर आहे, कमी जास्ती स्वरूपामध्ये त्यांची मदत असते. आमचे गोविंदराव लेले आहेत, यांची मदत आम्हाला मिळाली आहे या सगळ्या याच्यामध्ये काही ना काहीतरी स्वरूपामध्ये इमारत उभी करताना. या सगळ्यांच्या पाठिंब्यावर आम्ही आत्ता खरं तर हे काम इथपर्यंत आणलं आहे आणि पुढं नेऊ आणि त्यांचा असाच हात आमच्या मागं राहील अशी खात्री आहे. तसे आमचे कार्यकर्ते पण असेच पुढं जोमाने त्यांच्या जीवनात उभं राहत असताना पण ते संस्थेला विसरणार नाहीत आणि संस्थेचं काम करत राहतील असा विश्वास मला वाटतो याच्यातनं. त्यातूनच आम्ही पुढं जाऊ. आणि अर्थात आत्ता म्हटलं तसं की हे सर्व काम आपल्याला कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीविना करायचं आहे, व्यक्तिगत स्वरूपाचं. याच्यामध्ये काहीच मिळवायचं नाही आहे. माझं वय आज आहे 78, मला अजून काही मिळवायचं त्यातून काही निष्पन्न होण्याची स्थिती नाही आहे. अनेक पुरस्कार मिळाले त्याच्यातले, जसं ज्ञान विकास मंडळचा पुरस्कार होता तसे अनेक पुरस्कार मिळाले. या सगळ्या पुरस्काराचा हेतू एकच होता की संस्थेने चांगलं काम करावं आणि पुढं जावं. आम्ही ते करायचा, त्यांच्या मनातली संस्था आम्ही निर्माण करायचा किंवा ती टिकवण्याचा आम्ही आत्ता प्रयत्न करतोय. आणि या सगळ्या मागं आमचा एक ब्रँड, आमची इमारत आत्ता सजावट करत असताना आम्हाला आमच्याकडे पुण्यातले एक कार्यकर्ते आले आणि त्यांनी विचारलं की तुमच्या संस्थेचं हे डेकोरेट करत असताना तुमचा ब्रँड काय आहे तो सांगा. मी म्हटलं आमचा ब्रँड एकच आहे, राष्ट्राय स्वाहा, राष्ट्राय इदं न मम, हाच आमचा ब्रँड आहे. हे कसं पोचेल समाजात तेच तुम्ही सांगा, तसंच त्याचीच प्रसिद्धी करा असं मी त्यांना सांगितलं आणि त्याच्या आधारावर आमचं काम आता चालू आहे. वा वा, विजयराव बोलणं इतकं होतंय की म्हणजे तुम्हाला किती सांगून किती नको. म्हणजे कारण स्वतःच्या घामातून उभी केलेली एक संस्था शून्यातून सुरुवात करून आज 50 गावांमध्ये 3 गावं आदर्श करण्याच्या निमित्तानं तिथले विद्यार्थी, तिथले पालक यांच्याबरोबर नाळ जोडून घेऊन आणि आज तेच लोक हे तुमचे प्रचारक झालेले आहेत आणि स्वतः एक कार्यकर्ता म्हणून तिथं प्रामुख्यानं काम करतायत. मुळामध्ये अशा पद्धतीनं थेंब थेंब जोडत गेलो की सागर त्याचा केव्हा तयार होतो हे कळून येत नाही. आज या निमित्तानं, या सत्संगमध्ये चर्चेच्या निमित्तानं आणि लक्ष्मी केशव प्रतिष्ठानच्या माहितीच्या निमित्तानं आज आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचा या मुलाखतीतून प्रयत्न करतोय. याच्यामध्ये सर्वसामान्य लोक अशा चांगल्या कार्यासाठी आपल्या प्रतिवर्षी आपल्या CSRमधून भरीव देणगी देऊ शकतात. त्याचबरोबरीनं शक्य तेवढं आर्थिक सहकार्य प्रत्येकजण सर्वसामान्य माणूससुद्धा करू शकतो. सुस्थितीतील संगणक,
सायकल्स विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी देणे अशा प्रकारचा एक उपक्रम करू करू शकतात. शकतात. त्याचबरोबरीनं प्रतिवर्षी शैक्षणिक आणि अशैक्षणिक साहित्य या वंचित घटकातील मुलांच्यासाठी भेट देणं असेल, नवे कपडे विद्यार्थ्यांना देणं, आपल्या पाल्यांचे वाढदिवस अभ्यासिका विद्यार्थ्यांसमवेत संपन्न करणं, आपल्या घरातील रद्दी आणि ई वेस्ट आपल्या या संस्थेला देणं की ज्याच्यातून 4 पैसे मिळतील आणि ज्याचं हस्ते परहस्ते आपण त्या संस्थेला मदत केल्यासारखं होईल. दैनंदिन पोषक आहार देणं, मंगल प्रसंगी देणगी देणं, विद्यार्थ्यांना मंगल प्रसंगी अथवा महिन्यातून एकदा आपल्या घरी भोजनासाठी बोलवणं, बचत गट महिला आणि पालक संपर्कासाठी वेळ देणं, त्याचबरोबरीनं फिरती विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा याच्यासाठी याच्याबरोबरीनं आरोग्य शिबिरं, प्रशिक्षण वर्ग, सर्वेक्षण अशा उपक्रमांमध्ये वेळेनुसार सहभाग घेणं, विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पालक कार्यकर्ता म्हणून त्या विद्यार्थ्याला मदत करणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वसामान्य माणूस हा या सहभागी होऊ संस्थेशी शकतात आपल्याबरोबर. जोडला जाऊ शकतो आणि एक सत्कार्य केल्याचा आनंद हा आपण प्रत्येकजण मिळवू शकतो. हो. आणि या पद्धतीनं कार्य करणारी ही जी संस्था आहे श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठान यांचं कार्य आत्ता ताई जसं म्हणल्या तसं हळूहळू वटवृक्षाच्या रूपामध्ये आपल्याला समोर दिसेल. आणखीन काही वर्षानंतर आपण बघितल्यानंतर हजारो विद्यार्थी या संस्कारातून घडून पुढे गेलेले आहेत आणि एक आदर्श समाज निर्मितीसाठी असणारा हा जो यज्ञ आहे हा कुठेतरी सुयशस्वी झालेला आपल्याला दिसेल. अनेक कार्यकर्ते असे घडतील, त्यांच्यापासून अजून पुढच्या पिढ्या निर्माण होतील. या संस्थेसाठी म्हणून एक ब्रीद काव्य ज्याला म्हणू आपण, असं जे त्यांनी घेतलेलं आहे, मी देईन तन मन धन हे माझ्या प्रिय देशासाठी, कर्तृत्व पराक्रम विद्या प्रिय माझ्या देशासाठी, जनजागरणास्तव अविरत ध्यास ध्यास माझा आहे, भारतीय जनसिंधूतील बिंदू बिंदू माझा आहे. याच पद्धतीनं तिमिरातून तेजाकडे तमसोमा ज्योतिर्गमय या स्वरूपाचं ब्रीदवाक्य प्रत्येकानं अंगीकारूया. आज या ठिकाणी विजयराव आपण स्वतः उपस्थित झालात आणि त्याबरोबरीनं तुमची पुढची पिढी जी आता सध्या कार्यकर्ता म्हणून काम करते आहे तेही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी देखील त्यांच्या पुढच्या भविष्यकाळातील संकल्पना आपल्यासमोर मांडल्या आणि आपण लोकांच्या किंवा समाजाच्या उद्धारासाठी कशा पद्धतीनं निस्वार्थी आणि निरपेक्ष बुद्धीनं काम करताय आणि हेच खरी संघाची शिकवण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नक्की समाजाला काय दिलं तर अशा व्यक्ती निर्माण करण्याचं एक कार्य या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलं, जी की विजयरावांच्या स्वरूपामध्ये आज आपल्यासमोर उपस्थित झालेले आहेत आणि ज्यांनी आपल्या छोट्याशा लावलेल्या बीजातून एक वटवृक्ष उभं करण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे. आणि हेच कार्य खरोखर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणून म्हणता येईल, कारण त्या मुशीतनं घडलेला माणूस हा खरोखर आदर्श समाज निर्मितीसाठीच आपलं योगदान आयुष्यभर देत असतो आणि हेच यातून प्रतीत होतं. आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि अतिशय उत्तम गप्पा आपल्या या निमित्तानं झाल्या आणि लोकांच्यापर्यंत अशा सामाजिक उपक्रमामध्ये कशा पद्धतीनं सहभागी व्हावं याच्याबद्दलचा एक वस्तुपाठ आपण घालून दिलेला आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं हिंदवी परिवाराच्या वतीनं अत्यंत आभारी आहे. धन्यवाद सर. हिंदवी परिवाराने या सगळ्या विषयाकडं समाजाचं लक्ष वेधायचा जो प्रयत्न केला त्याच्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकलीत राष्ट्रीय वंचित घटकांच्या सेवेत 2009 पासून समर्पित सेवा कार्य उपक्रम राबवणाऱ्या श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्रीयुत विजयराव पंडित यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आपण मात्र ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे.